सुप्रभात. मॅनेजिंग कमिटी अध्यक्ष आणि जे सेक्रेटरी यांच्या अनुमतीने आपण आजच्या खास सत्राला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मी आपल्या आजच्या सत्राची रूपरेषा सांगत आहे. प्रथम श्री रमेश गंगू सर यांच्या सत्रामध्ये आपल्याला 79A आणि पूर्ण रिडेव्हलपमेंट प्रोसेस एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला सांगतील. या संदर्भात आपले काही मुद्दे त्यांना अगोदरच सांगितलेले आहेत. ते सर्व श्री प्रभू आपल्या भाषणातून आपल्याला समजेल, लक्षात येईल अशा सोप्या सरळ भाषेत समजून सांगतील. सरांचं भाषण झाल्यावर चहा आणि अल्पोपहारासाठी 15 ते 20 मिनिटाचा मध्यंतर असेल. त्यानंतर आपण सभासदांच्या प्रश्नावर श्री प्रभू सर मार्गदर्शन करतील, तसेच शंका निरसन करतील. त्यामुळे सरांचे भाषण चालू असताना सभासदांनी मध्येच कोणतीही शंका न विचारता ही प्रश्नोत्तराच्या वेळी विचारावी ही विनंती. काही महत्त्वाच्या सूचना. हे सत्र आपल्या सर्व सभासदांना रिडेव्हलपमेंट प्रक्रिया समजून घेण्यासाठी व इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आपण हे अरेंज केलेले आहे. पूर्ण माहिती होण्यासाठी तसेच या पूर्ण सत्राचे आपण व्हिडिओ शूटिंग करत आहोत. त्यामुळे या सत्राची MOM केली जाणार नाही आणि हे SPGF नाही आहे, त्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. दुसरी महत्त्वाची सूचना की अगोदर झालेल्या सर्व SPMचे व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओचे सर्व मेंबर्सला यूट्यूब चॅनलवर काम चालू आहे. बहुतेक लोड झालेले आहे, फक्त आजचा लोड झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येईल. यूट्यूब लिंक प्रभात कोऑपरेटिव्ह ऑफिस सोसायटीची यूट्यूब चॅनल मी केलेलं आहे, तिकडे ते तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच प्रत्येकाला पॅड व पेन दिलेले आहे, तेव्हा प्रत्येकाने आपले मुद्दे त्याच्यामध्ये नोट डाऊन करावे त्यांचं भाषण चालू असताना, आणि प्रश्नोत्तराच्या वेळी ते सगळ्यांनी विचारावे ही आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती. प्रभू सरांचे यतीन कामते आणि स्वागत करतो. आपण सर्वप्रथम श्री प्रभू सरांचं रिडेव्हलपमेंट क्षेत्रामध्ये त्यांच्या उल्लेखनीय कार्याला ओळखत असूनच मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. त्यांचा प्रोफाईल इंग्लिशमध्ये आहे, तरी पण आय विल कन्वर्ट टू मराठी. त्याचे मेन हायलाइट्स आहेत लीडरशिप क्वालिटीमध्ये चेअरमन महासेवा अँड नवेंद्र चॅरिटेबल ट्रस्ट, चेअरमन ऑफ स्वागत हाऊसिंग फायनान्स कंपनी, प्रेसिडेंट ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग वेलफेअर ऑर्गनायझेशन, प्रेसिडेंट ऑफ इन्व्हेस्टर्स अँड टॅक्सपेयर्स वेलफेअर असोसिएशन ऑफ इंडिया, नंतर व्हाईस चेअरमन ऑफ गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर्स अँड फेडरेशन. त्यांचं या क्षेत्राचं उल्लेखनीय कामाबद्दल रेग्युलर फॅकल्टी अँड टास्क फोर्स मेंबर विथ ICAI, ते पेशाने CI, फॉर्मर कोऑपरेटिव्ह कमिटी मेंबर्स ऑफ WIRC of ICAI, conducted over 1000 seminars, physical as well as virtual across India. Contribution to guidance note on audit of STCB and DCCB of ICAI. Representation before All India Forum of RERA. नंतर त्यांची काही पुस्तकं पब्लिकेशन्स झालेली आहेत, ती खालीलप्रमाणे. ऑथर ऑफ 40 बुक्स ऑन कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड रिडेव्हलपमेंट, ऑथर ऑफ 10 बुक्स RERA, contributor in general and newspapers, editor of WIRC MahaRERA, Law and Practice Karnataka RERA, contributor in Cooperative Audit Manual of Cooperative Department,
editor of monthly MSFWA and Housing Societies Review since 2022. त्यांचं कार्याबद्दल रेकग्निशन जे आहे ऑल ओव्हर इंडिया ॲज वेल एज महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याची दखल घेतली आहे. गेस्ट ऑफ श्रीमती प्रतिभा पाटील, एक्स प्रेसिडेंट ऑफ राष्ट्रपती भवन, member of Government Committee of Drafting Laws, DC and MCS Act, represented before Parliament Committee on RERA 2016, represented before Maha Assembly Committee on Act 2012. त्यांचा मेन विजन या क्षेत्रामध्ये की डेव्हलपिंग लीडर्स बाय हँड होल्डिंग, नेटवर्किंग अँड शेअरिंग अँड केअरिंग. CA Prabhu, Ramesh Prabhu is a chartered accountant with over 3 decades of experience, particularly in the cooperative real estate regulatory authority (RERA) and allied sectors. His deep knowledge and contributions are widely recognized, and that's why we called him for this session. He is a partner of R.S. Prabhu and Associates, a leading chartered accountant firm. Serves as the chairman of the Maharashtra Society Welfare Associations on NGA, Mumbai, dedicated to developing the cooperative movement across Maharashtra. Additionally, he is the chairman of Swagat Housing Finance Company Limited and vice chairman of New Harmony Redevelopment Stakeholders Federation to ensure transparency, trust and time completion of redevelopment projects. CA Ramesh Prabhu has been an esteemed faculty member and task force member of ICA. He frequently conducts seminars and webinars organized by WRC, ICA, government programs, media outlets and NGOs. He has been co-opted member of the Cooperative Committee of Maharashtra by WRC of ICA for several years. CA Prabhu sir has authorized 40 books on key issues on the cooperative housing sectors, including conveyance, flat transfers, parking, due collections and redevelopment, stamp duty, GST for housing society. He has also written 4 comprehensive books on RERA, editor of the WRC Maharera Practice Manual. In 2008, the government of Maharashtra appointed him the committee responsible for drafting the law on deemed conveyance. He has also invited to present the insight to Parliament Committee of Government of India on the draft bill of RERA, and many of the recommendations being incorporated into the final legislations invited by committee formed by Maharashtra Assembly of the Maharashtra Housing Regulation and Development Act 2012. One of his notable publications, a book on deemed conveyance, was released by Shri Prithviraj Chavan, Chief Minister. Was Her Excellency Srimati Pratibha Patil, then President of India. He has honored a President guest at Rashtrapati Bhavan. CA Prabhu has also been a key member of the Government of Maharashtra Committee working to include a separate chapter of Cooperative Housing Society in the Act, in the MCS Act 1960, as well as relevant rules of bylaws. The profound contributions have been established him as a prominent figure in housing society matters. हे प्रोफाईल्स आता मी बघतो, आता मी प्रभू साहेबांना विनंती करतो की त्यांच्या स्टेटमेंट सुरुवात करू. फक्त इकडचंच करा. नमस्कार. प्रभा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड याच्या पदाधिकारी अंजली शिर्के मॅडम कुठे आहे? हां, बाहेर आणि बाकीच्या सर्व पदाधिकारी, सभासद आणि रेखा पटवर्धन जे आवर्जून CA
आवर्जून नाशिकवरून इकडे आलेला. ऑफकोर्स मला कळलं की ते तुमच्या सोसायटीचा कमिटी मेंबर सोसायटीचे मेंबर आहेत, त्यांचं फ्लॅट आहे. तर पहिल्यांदा यश, मला तुम्ही बोलवलेलं आहे. माझा गेला 35 वर्षाचा अनुभव फक्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि रिअल इस्टेट, ते सुद्धा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं रिअल इस्टेटचा अनुभव जे आहे त्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी आपल्याला वाटलं की नाही, आमच्यासारख्या माणसाला बोलवलं पाहिजे. काहीतरी अनुभव, स्वतः अनुभव घेण्यापेक्षा दुसऱ्यांच्या अनुभवाचा तोटा लाभ हे समजून आपण पुढे कसं जाता येईल त्या विषयाने तुमचा पदाधिकाऱ्यांनी विचार करून किंवा कमिटीने विचार करून किंवा सोसायटीने विचार करून मला बोलवलंय. मला वाटतं हे अतिशय उत्कृष्ट आहे. मला बोलवलं म्हणून नाही, लोकांना असं बोलून आपण चर्चा केलं तर कदाचित ज्या पुनर्विकास वाटत आपण चालतो किंवा एक करायला निघतो तर आपल्याला चांगला एक मार्गदर्शन मिळू शकतो. माझं खूप मोठं काय म्हणतात त्याला प्रोफाईल आपण वाचून दाखवलं, पण थोडक्यात मी एवढं सांगेन, माझं प्रॅक्टिस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अकाउंट्स लिहिता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करणं, हाऊसिंग सोसायटी फॉर्म करून त्यांना जमीन मिळवून देणं, जमीन मिळवून दिल्यानंतर त्यांना आर्किटेक्ट देणं, PMC देणं, प्लान पास करून घेणं, कन्स्ट्रक्शन मॉनिटर करणं, अकाउंट्स बनणं आणि शेवटी त्यांना फ्लॅट अलॉट करून देणं. असं जवळपास 100 हाऊसिंग सोसायटी मी वसई विरार एरियामध्ये बनवलेला आहे. आणि अंधेरीमध्ये 2, एक आर्मी ज्या कारगिलमध्ये सय्यद झाले त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जमीन दिलं त्यांच्या, आणि ज्या अंधेरीमध्ये एक गव्हर्नमेंटमध्ये काम करणारा एम्प्लॉईला जमीन दिलं गेलं, त्यांच्या सोसायटी फॉर्म करून त्यांना पूर्णपणे डेव्हलपमेंट करून देणं, असं सर्व कामकाज हे हल्ली 5 वर्षापूर्वी मी केलेलं. पुढे अनुभव त्याच्यात हे झाला एक. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळलं की माहिती पडेल, शेवटी कमी वेळ आहे, पूर्ण बेनिफिट तुम्हाला घ्यायचं म्हणून मी सांगतो. दुसरं आहे, जेव्हा गृहनिर्माण संस्थाचा कायदा बनवतो किंवा काही अडचणी निर्माण होतात तर त्या अडचणीला समोर जाऊन शासनाला काय करावं लागतं, शासनाने याच्यावर काय पुढे घेतलं पाहिजे, ह्याप्रमाणे मी लेख लिहितो, व्याख्यान करतो, गव्हर्नमेंटकडे मांडतो, आणि नाही गव्हर्नमेंटने साथ दिलं तर ते करून दाखवतो, आणि शेवटी आंदोलन होतं. केजरीवाल सरकार नाही आंदोलन, जे पॉझिटिव्ह आंदोलन त्याला म्हणतो आपण, कन्स्ट्रक्टिव्ह आंदोलन म्हणतो. आझाद मैदानमध्ये कमीत कमी 3-4 वेळा गेलोय, दिल्लीत आपण गेलोय. तर आंदोलन कशासाठी, जीव कन्व्हिन्स येत नव्हता, आम्ही आंदोलन केलं. रिडेव्हलपमेंट 2000 आपल्याला माहिती आहे, DCPR 2034 त्याच्यामध्ये खूप रिडेव्हलपमेंटला घेऊन खूप अडचणी निर्माण झालेला. तर ते पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही आझाद मैदानमध्ये घेऊन त्याला बाद करून नवीन डेव्हलपमेंट प्लॅन केलं. रेरा येत नव्हता म्हणून त्याच्यावर ऑल ओव्हर इंडिया फाईट फॉर रेराचा फोरम तयार करून त्याच्या मार्फत काम करायला लागलो. आता आमच्याकडे अजून एक राहिला रिडेव्हलपमेंट. रिडेव्हलपमेंटमध्ये खूप अडचण आहे, पण एवढं अडचण असून सुद्धा हे लाईट बंद करतात. तर रिडेव्हलपमेंट मध्ये अडचण आहे. हे जे रिडेव्हलपमेंटची अडचण आहे, खूप अडचण आहे, म्हणून शासनाच्या वेगवेगळ्या कमिटीमध्ये गेलो. नंतर आता आम्ही एक असं म्हटलं की एक रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी गरजेचं आहे. रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी पाहिजे, ऑथॉरिटी करत नाही, म्हणून आम्ही स्वतः ऑथॉरिटी का नाही निर्माण करावं, म्हणून आम्ही स्वतः एक रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व भागधारक, त्याला रिडेव्हलपमेंटचा भागधारक म्हणतो, स्टेक होल्डर म्हणतो, ते हाऊसिंग सोसायटी असावा, त्याच्या फेडरेशन, त्याच्यानंतर आर्किटेक्ट इंजिनियर PMC असोसिएशन असावा, ग्राहकाचं असोसिएशन,
त्याच्यानंतर बिल्डर्स, आर्किटेक्ट, इंजिनियर्स, नंतर एस्टेट एजंट, सर्व भागधारकांना एकत्र आणून एक फेडरेशन तयार केलं आणि फेडरेशन मार्फत गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन तयार केलं. हे जे रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन कशासाठी, कोणासाठी? सर्व रिडेव्हलपमेंट मध्ये भागधारक आहे, त्याला आपण म्हणतो स्टेक होल्डर आहे, त्याच्यासाठी. तर ह्याचा अध्यक्ष कोण घ्यावा? अध्यक्ष मला नको, म्हणून अध्यक्ष आम्ही गौतम चटर्जी. तुम्ही ओळखतात गौतम चटर्जी साहेबांना? नाही ओळखत? एका मिनिटामध्ये सांगतो. गौतम चटर्जी ऍडिशनल कमिशनर ऑफ म्युन्सिपॅलिटी होते मुंबईमध्ये. त्याच्यानंतर माडामध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. SRA मध्ये SRA स्लम रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी, त्याच्यामध्ये ते CEO होते. त्याच्यानंतर माडाचा व्हाईस प्रेसिडेंट होते आणि हाऊसिंग सेक्रेटरी होते. हे सर्व त्यांच्या अनुभव रिअल एस्टेट मध्ये असल्यानंतर महारेराचा फर्स्ट फाउंडर चेअरमॅन, तर महाराजचा अध्यक्ष, यांनी निवृत्त झाल्यावर मी त्याला सांगितलं साहेब खूप रिडेव्हलपमेंटला घेऊन अडचण आहे. तर त्याला मी मांडला केलं, 6 महिने त्यांच्या मागे लागलो. त्याच्यानंतर सांगितलं आम्ही एक स्टेक होल्डर फेडरेशन करू. शासन करत नाही म्हणजे आम्ही ह्या जे भागधारक एकत्र येऊन आम्ही का करू शकत नाही, एक ऑथॉरिटी निर्माण का करू शकत नाही, जे गव्हर्नमेंटचा पाठिंबा नसेल पण आपण स्टेक होल्डर त्याला मान्यता देऊन पुढे जाऊ. त्यांनी अध्यक्ष स्वीकारला आणि त्याच्यावर काम चालू आहे. आता तुम्ही एक गुगल केलं तर GRSF गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन.in GRSF.in मध्ये तुम्ही गेलं, तुम्हाला रिडेव्हलपमेंटची पूर्ण माहिती तिथे मिळेल. व्हिडिओ हे ते GR सर्व माहिती मिळेल आणि कुठल्या प्रकारच्या डेव्हलपरला नेमायचं, कसं PMC नेमायचं, त्याच्या काय प्रोसिजर आहे, सर्व लोकांना माहिती मिळतात. आणि इथे हाऊसिंग सोसायटीला मोफत एंट्री आहे. हाऊसिंग सोसायटीला पूर्णपणे मोफत एंट्री आहे. तुम्हाला फ्री त्याच्यामध्ये लिस्टिंग करते. ते लिस्टिंग केल्यामुळे, रजिस्टर केल्यामुळे तुम्हाला कुठल्या बिल्डर रिडेव्हलपमेंट करतायत, कुठल्या PMC रिडेव्हलपमेंटला भाग देतात, आर्किटेक्ट कोण आहे, इंजिनियर कोण आहे, एस्टेट एजंट कोण आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे, सर्व तुम्हाला तिथे माहिती मिळतात. नंतर तुम्ही त्याच्या कोटेशन घेऊन त्यांना निवडता येईल. म्हणजे पूर्णपणे पारदर्शकता देण्यासाठी आपण ट्रान्सपरन्सी, ट्रस्ट आणि बिल्डिंग कम्प्लिशन, तर ह्या टाइमली कम्प्लिशन, हे 3 गोष्टीसाठी चर्चा करण्यासाठी हे आपण करतो. तर आता मला काही एजेंडा दिलेला आहे. मी एजेंडा आपल्या समोर मांडलेला आहे, ज्या तुमचं सोसायटीने दिलेला आहे. पण याच्या व्यतिरिक्त मी नॉर्मली काय करतो, असं कार्यक्रम मध्ये जातो. माझं तर अवघड 35 इयर्स आहे, 40 पुस्तक लिहिले. प्रत्येक चीफ मिनिस्टरला मी भेटलोय. उद्धव ठाकरे असू द्या, तर सुभाष आपला विलासराव देशमुख असू द्या, त्याच्यानंतर अशोक चव्हाण, हे ते प्रत्येक CM ला भेटतो. आणि देवेंद्र फडणवीस म्हणा, एकनाथ शिंदे म्हणा, प्रत्येकांना भेटतो. हाऊसिंग मिनिस्टर, पॉप्युलर मिनिस्टर आणि राष्ट्रपती भवनमध्ये पण 3 दिवस राहून पूर्णपणे महाराष्ट्राचा गृहनिर्माणचा विषय मांडलेला आहे. पण अनुभव फार आहे, पण लिमिटेड टाइमामध्ये. तर मला तुम्हाला गाईड करायचं असेल, तुमच्या मनामध्ये काय शंका आहे रिडेव्हलपमेंटला घेऊन, तर थोडंसं मी काय करेन, ऍज अ बिगिनिंग आपण लाईट टाकू शकतो. आपण प्रश्न घेतो. प्रश्न घेतल्यावर तुम्हाला थोडंसं काय होतो की माइंड सेट होतं की हे माझा प्रश्न आता, आणि नंतर ते जे प्रश्न तुमचा आहे, माझं प्रेझेंटेशन आहे जवळपास 60-65 स्लाइडचं, जे मी ऑलरेडी तयार केले. ते 65 स्लाइडचं अनुषंगाने तुमचा प्रश्न मी कोरिलेट करेन. त्याच्यानंतर शेवटी मी काय करेन, परत प्रश्नोत्तर घेईन. सो दॅट व्हॉट हॅपन्स, यू आर ऑल विथ सिंकिंग विथ माय थॉट्स. बरोबर आहे? इंग्लिश, हिंदी, मराठी तुम्ही 3ही लँग्वेज मध्ये प्रश्न विचारू शकता, काही हरकत नाही. उत्तर तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये म्हणणार त्या 3 लँग्वेज मध्ये देऊ शकेल. तर आपण सुरुवात करू. तुमच्या मनामध्ये रिडेव्हलपमेंट घेऊन काय समोर येतो आणि आपलं नाव सांगावं आणि त्याच्यानंतर आपण बघू. अजून एक माईक असेल तर घेता येईल. नमस्कार. आपलं नाव? मी सी उदयराज. इथे मी पहिला लोकांमध्ये येतो. 1 मिनिट. हो सर. येस, हा काय नाव सांगितलं तुम्हाला? दिसते नाही ना? नाही नंतर काढा. ठीक आहे. उदयराज कठोर म्हणून चार्टर्ड अकाउंटंट. CM उदयराज. तर पहिला प्रश्न डोक्यामध्ये येतो तो 79A हे डायरेक्टिव्ह आहे.
आणि बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की whether it should be followed in letter and spirit or it should be sufficient compliance. जसं हायकोर्टच्या 2021च्या अभंग समता कॉपरेटिव्ह बँकेच्या केसमध्ये हायकोर्टने सांगितलं. सर हा जो ही लाईन खूप म्हणजे एकदमच क्रिटिकल लाईन आहे. व्हॉट इज सफिशियंट कम्प्लायन्स अँड व्हॉट इज फॉलोइंग द लेटर अँड स्पिरिट. आणि माझा असा अनुभव आहे ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट अँड लीगल प्रॅक्टिशनर की त्याचा पुरेसे इंटरप्रिटेशन करताना अडचण येतात मॅनेजिंग कमिटीला आणि मेंबर्सला. मेंबर्स म्हणतात की लेटर अँड स्पिरिटने फॉलो व्हायला पाहिजे. मेंबरशिप कमिटी म्हणणार की सफिशियंट कम्प्लायन्स झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून जातात. शेवटी नुकसान सोसायटीच्या सगळ्या मेंबर्स होतं. तर याविषयी काही आपल्याकडून मार्गदर्शन मिळालं तर फार चांगलं होईल. हा एकच पाहिजे. मॅडम तुमचा आहे प्रश्न, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता. एकदम सोपा प्रश्न तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी कदाचित माझ्यासाठी सोपं असेल, तुमच्यासाठी ते कठीण प्रश्न आहे. तर म्हणून तुम्ही ते विचारू शकता. तुम्ही माझ्यासाठी ते कठीण आहे की सोपं आहे ते विचार करू नका. तुमच्यासाठी जे कठीण आहे किंवा प्रश्न स्वाभाविक असेल, सिंपल असेल ते सुद्धा विचारा. येस सर. मॅडम तुम्हाला हे झालं, अजून कोणाला विचारायचं होतं ना? या बोला. माझं नाव अपूर्वा पाठक, मी इंटिरियर डिझायनर आहे. माझा खूप सिंपल प्रश्न आहे की प्रोसेस ऑफ रिडेव्हलपमेंटमध्ये क्रोनॉलॉजी आपण साधारण काय फॉलो केली पाहिजे. आणि सेकंड, ग्रीन बिल्डिंग करण्यासाठी आमच्या सोसायटीमध्ये जे काय लिमिटेशन्स असतील ते फॉलो करून मॅक्सिमम काय आपण करू शकतो ग्रीन बिल्डिंग अचीव करायला. दोन महत्वाचा प्रश्न आहे. मॅडम तुमचं धन्यवाद मी अगोदरच दिलंय आणि कौतुक सुद्धा केलंय की एखादा पदाधिकारी असं ट्रान्सपरंटली चर्चासत्र ठेवतात म्हणजे खूप करेज लागतो त्याला. नमस्कार, माझं नाव पाठक साहेब मला प्रोव्हिजनल मेंबर्स बद्दल विचारायचं होतं. कसं डिफाईन करा प्रोव्हिजनल मेंबर्स आणि वेदर दे कॅन अटेंड पर्टिक्युलरली रिडेव्हलपमेंट टेस्टिंग. दुसरं, बँक गॅरंटी कंपल्सरी or can be decided by majority. ओके. हॅलो, माझं नाव मोडे, MODHEY, MODHEY, आपण कुठचंही रिडेव्हलपमेंट प्रोसेस किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा कुठचंही प्रोसेस स्टार्ट करताना प्रत्येक मेंबरकडनं मिनिमम डॉक्युमेंटेशन्स काय काय पाहिजे. मी ह्याला असं करतो, डॉक्युमेंट्स फ्रॉम सोसायटी अँड फ्रॉम मेंबर असं काय दोन्ही करतो. मोस्ट एसेन्शियल मेंबर डॉक्युमेंट. ठीक आहे. डॉक्युमेंट्स फ्रॉम सोसायटी अँड मेंबर्स. मी याच्यावर असण्यासाठी लिहितो म्हणजे तुम्हाला आठवण होईल आणि मी जे प्रश्न तुम्ही सांगितले तुम्हाला लक्षात येईल की एखादा राहून गेला तर शेवटी मला उत्तर देता येईल. मी CA देवरे. व्हेरी गुड. आज 3 CA दिसतात. अजून आहेत का CA? आहे दादा, अजून एक माझा मुलगा आहे, तो अजून CA नाही. म्हणजे एकदम इंटेलिजंट क्लास मध्ये मी आला. काय नाव CA? देवरे, जयदीप देवरे. ठीक आहे. EOI. बरं सर. मॅनेजिंग कमिटीने सोसायटी काही लिगल ॲक्शनमध्ये येऊ नये म्हणजे सोसायटीच्याच तर्फे आपल्याला होत आहे की समजा पुढे काही लिगल ॲक्शन्स तयार झाले होते तर काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजिंग कमिटी टू द रिझॉल्युशन वेअर एव्हर ॲडव्होकेट. एक कॉन्स्टिट्यूशन, दुसरा
resolutions, डिसिजन मेकिंग, decision making. ओके, रेझोल्युशन, ठीक आहे. म्हणजे बिल्डर किंवा डेव्हलपर आम्हाला असं चॅलेंज करायला नको की त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला की व्हॉट वी शुड हां अगेन्स्ट बिल्डर डेव्हलपर थर्ड एजन्सीज इथं आम्हाला काय सांभाळायला पाहिजे. तर मी असं म्हणेन थर्ड पार्टी ॲज मेंबर सुद्धा एक भयानक लोक आहेत. मेंबर सुद्धा आपण घेऊ. एक थर्ड पार्टी तुम्ही घेतला, तुम्ही एकदम सोपा भाषेने डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारला, तुम्ही मेंबर सुद्धा काय अडचणी निर्माण करू शकतील आणि काय request घ्या. त्या हिशोबाने म्हणजे आपले मिनिटायझेशन कसं एक आपण थर्ड पार्टी घेतला, दुसरं घेतला मेंबर घेतला आणि तिसरा महत्वाचा धोका सुद्धा आहे ते म्हणजे मॅनेजिंग कमिटी. तुम्ही ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन म्हणलेलं आहे. तर हे 3 स्टेक होल्डर आहेत, थर्ड पार्टी, सोसायटी आणि मेंबर. याच्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात किंवा ते आपण किंवा यायला नको प्रिकॉशन काय केलं पाहिजे, बरोबर आहे? काय घ्यायला पाहिजे मान्य. आणि महत्वाचं म्हणजे आपलं स्टँड एकदम करेक्ट पाहिजे जेव्हा आपण थर्ड पार्टीशी डील घेतो एक साहेब एक ध्यानात ठेव. इथं काय विसरून जाते. काय नाव आपलं? व्ही गांधी. विवी गांधी. येस सर. अच्छा. आणि हे तर सिनियर पोस्ट माझा विवी 1964 आहे. 1964 आहे. माझा जन्म 65 ला माझा अगोदरचा आहे. वडील सारखंच आहे ना, मोठा भाऊ. बरोबर गांधी. सोसायटीने लीगल एक्सपर्ट, आर्किटेक्ट आणि TMC त्याच्यामध्ये पहिली मला वाटतं लीगल एक्सपर्टचीच अपॉइंटमेंट करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही हे वकिलांच्या त्यांनी तुमचा व्ह्यू बघितला होता, त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं की जे सगळे लोक वकीलच होते म्हणजे तिथे आलेले. तर मग त्यावेळेस तुम्ही सांगितलं की प्रथम नेहमी सोसायटीने आपला सोसायटीचा वकील नेमला पाहिजे आणि त्यांनी TMCच्या वकिलावरती अवलंबून राहू नये असं तुम्ही सांगितलं. तर तुमचा प्रश्न आहे की प्रोफेशनल जेव्हा आम्ही नेमतो कोणाला फर्स्ट नेमला पाहिजे, सेकंड प्रोफेशनल कोण झाला पाहिजे, थर्ड कोण झाला पाहिजे, बरोबर आहे ना? ते फ्लो काय असावं. सो हू शुड बी द फर्स्ट, वेदर PMC फर्स्ट, लीगल फर्स्ट और बिल्डर फर्स्ट. सोसायटी काय करतायत, बिल्डरला पहिला नेमताय, नंतर PMC ला नेमताय, नंतर वकिलाला नेमताय. पण ते फ्लो काय असावा. ठीक आहे. अपॉइंटमेंट ऑफ प्रोफेशनल लक्षात आला प्रश्न. म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणजे मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले अँड नॉट फ्रॉम मच अर्लियर डेज when the leaders started. प्रोफेशनल्स अपॉइंटमेंट. तुम्ही तुमच्या मीटिंग पूर्वी खबर तुमचे खूप घेत होतं तेव्हापासून ते 1,500 व्हिडिओ आहे. 1,500 पेक्षा जास्त व्हिडिओ आहे. रिडेव्हलपमेंटवर जवळपास 500 व्हिडिओ असेल. 1,500 मध्ये 500 व्हिडिओ फक्त रिडेव्हलपमेंटवर. ज्यांना वेळ मिळत असेल, बघायचं असेल, साहेबांकडे खूप वेळ असेल. सर अजून माझ्याकडे 2 प्रश्न आले. एक 6 नंबरचा जो प्रश्न आहे योगेश साहेबांनी विचारलेला, त्याच्यामधलं थोडं अजून पुढे लिगल थोडंसं त्याचं इंटरप्रिटेशन करून कुठल्या ॲक्शन्स थर्ड पार्टीला बाइंड करतात, कुठल्या ॲक्शन थर्ड पार्टीला बाइंड करत नाही. कारण की सोसायटीच्या एखाद्या मीटिंगमध्ये काही डिफेक्ट असेल फॉर एक्झाम्पल हायपोथेटिकली, तरी पण कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत की दॅट डज नॉट बाइंड थर्ड पार्टी. तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तरी तुम्ही जे कन्वे केलं ते फायनल राहील. कदाचित तुमच्याकडनं चूक काही झाली असेल तर त्याच्याविषयी बाइंडिंग, व्हॉट इज नॉट बाइंडिंग. नॉट बाइंडिंग ऑन थर्ड पार्टी, स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट्स. की सोसायटीने एखादी चूक केली तरी पण ती गळ्यात येऊ शकते. आणि अजून एक प्रश्न ते म्हणजे असं खूप लोकांचा समज आहे की रेरा हा डेव्हलपरला जास्त त्रासदायक आहे, सोसायटीला नाही. परंतु जे काही रेरा सांगतो त्यानुसार सोसायटी पण इक्वली रिस्पॉन्सिबल आहे फॉर व्हॉट इज रिटन इन द लॉ. हवेवर त्याच्यातून आम्ही कसे जबाबदार नाही वगैरे आपण सगळं काही म्हणू शकतो. तर त्यामुळे लोकल डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट याच्यामध्ये डिव्हिजन करताना सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये रेराची लिस्ट जास्त आहे आणि बिल्डर डेव्हलपमेंटमध्ये कमी आहे असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न करतात, जे आमच्या केम्सनी पण केलं, जे मला मान्य नव्हतं.
पण त्याच्याविषयी आपण ते बोलू शकत थोडंसं मी ते सांगू इच्छितो. बघा, प्रत्येक माणूस त्यांच्या अनुभवाचं घेऊन समोर येतो. कदाचित तुम्हाला तुमचं जे पीएमसी तुम्ही नेमले आतापर्यंत, कदाचित त्यांच्या व्ह्यूज माझा व्ह्यू कदाचित मिळणार नाहीये, मिळू शकत नाहीये. का? कारण रिडेव्हलपमेंट एक लिगल प्रोसेस आहे. लिगल प्रोसेसमध्ये जसं आपण बघतो, ट्रायल कोर्ट एक निर्णय देतो, अपील कोर्ट जे आहे त्याला बाद करतो, रिजेक्ट करतो, डिसमिस करतो, नवीन निर्णय देतो. त्याच्यानंतर तुम्ही डिव्हिजन बेंचमध्ये जातात, हायकोर्टामध्ये, त्याला आपण म्हणतो क्वेश्चन ऑफ लॉ. थर्ड एक जर ऑथॉरिटी, त्याच्यानंतर अपील, नंतर सेकंड अपील, त्याच्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात स्पेशल लीव पिटिशन घेऊन जातात. हे चारही निर्णय वेगवेगळे होऊ शकतो, गरज नाही की सेम होऊ शकतो. म्हणून तुमचा पीएमसीने जे म्हटलं असेल ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण देत ते पण तुम्ही विचारात घ्या. त्याच्यानंतर निर्णय आपल्याला समजून घ्यायचे. सर्व आपलं इंटेलिजंट लोक आहेत आणि कॉमन सेन्स आहे. मुंबईमध्ये जे राहणार आहेत, एखादा फ्लॅट घेऊन राहणार आहे, त्याला पूर्ण कॉमन सेन्स आहे. त्याला डिग्री CA, ॲडव्होकेट्स किंवा PhD करायचं काही गरज नाही. नॉर्मल अनपढ सुद्धा विचार करतो की मी एखादा फ्लॅट देतो, मला फ्लॅट मिळाला पाहिजे आणि ह्यामध्ये काय काय अडचणी निर्माण होऊ शकतो बाकीच्या लोकांचा बघून समजू शकतात. तर म्हणून तुम्ही आपण चर्चा करू, डोंट वरी. सो आय अंडरस्टूड युअर क्वेश्चन. रेरा एक्सपोजर काय? सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आणि रिडेव्हलपमेंट मध्ये डेव्हलप करतो, बरोबर आहे. रेरा एक्सपोजर टू द सोसायटी वर्सेस सोसायटी रिडेव्हलपमेंट थ्रू द बिल्डर रिडेव्हलपमेंट थ्रू द सेल्फ रिडेव्हलपमेंट. ठीक आहे, लक्षात आलं. रेरा एक्सपोजर, बरोबर. रेरा एक्सपोजर किंवा रिस्क वर्सेस सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि बिल्डर्स रिडेव्हलपमेंट, बरोबर आहे. माझं बोर्ड आता संपेल. मला मोठं बोर्ड आणायला पाहिजे आहे. अजून एक आहे तिथे. हो हो, तेच ना. ते बोर्ड आहे का तिथे ठेवता येईल? मला माहित नाही. तर देख ना, खाली अजून एक प्रश्न तुमचं अजून आहे साहेब. वो जरा बोर्ड देखो, जरा ला सकते हैं कि नहीं उधर. हां, बोला मॅडम. गुड मॉर्निंग. या. माझं नाव आहे डॉक्टर उषा गुजराती. आता बघा, CA करून आता डॉक्टर आहे. वकील आहेत का तुम्ही? वकील आहे. हा, समजा मी पण वकील आहे. ओके, डॉक्टर उषा गुजराती. या डॉक्टर. यस, उषा, बोला मॅडम. मी प्रभात सोसायटीची मेंबर आहे, नॉमिनी नाही आहे, मेंबर आहे. आणि मला अगदी सिंपल क्वेश्चन विचारायचं आहे. अगदी साधा प्रश्न आहे की आमची बिल्डिंग जेव्हा रिडेव्हलपमेंटला द्यायचं असं ठरलं तेव्हा आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करावी, सेल्फ रिडेव्हलपमेंट करावी का एखाद्या बिल्डरला द्यावं, हा पहिला क्वेश्चन. ओके. आणि दुसरा प्रश्न असा आहे, तर त्यांचा हा प्रश्न सिंपल आहे. क्वेश्चन आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही दादरमध्ये खूप प्रोजेक्ट बघितले आहेत, खूप बिल्डिंगी बांधतात ते, पण अर्धवटच बांधतात आणि पुढे नंतर ते सोडून देतात. पुढे ती कंप्लीट होत नाही बिल्डिंग आणि अनेक वर्ष त्यांना घरं मिळत नाही. अशा खूप बिल्डिंगी आम्ही बघितल्या. त्यामुळे आमच्या मनामध्ये भीती आहे, जनरल पब्लिक म्हणून, की आपण रिडेव्हलपमेंट करावं का नाही करावं, आपल्याला बिल्डिंग बांधून मिळेल की नाही मिळेल, किती वर्ष लागतील, मग कुठेतरी घर मिळेल की नाही, अनेक प्रश्न जनरल पब्लिकला असतात. तसे आमच्याही मनात आहे. त्याचं कृपया उत्तर द्यावं. पण सिंपल आहे प्रश्न, एकदम सिंपल आहे. सिंपल क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन. आता उत्तर किती कॉम्प्लिकेशन. सोपा जे आहे ना त्याचे उत्तर खूप कठीण असतो. कठीण प्रश्नाचं उत्तर सोपा देऊ शकतो. आता तुम्ही आमच्यावर जास्त बर्डन टाका. माझं नाव अक्षय जगावकर. अक्षय, एक मिनिट. हां, तर जसं की उदय सर बोलले रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंट, पण मला एक प्रश्न आहे, म्हणजे हा जो फंड रिलीज करतात म्हणजे रिडेव्हलपमेंट, वेदर इट वुड बी सेल्फ रिडेव्हलपमेंट, त्याचा प्रोसेस काय आहे? ठीक आहे, म्हणजे तुमचं अवेलेबिलिटी ऑफ फंड, या whether it would be from affordable segment or prime segment or what exactly. ठीक आहे.
Okay. फंडिंग ऑप्शन्स काय Yeah, funding options, what is it exactly? ओके फॉर रिडेव्हलपमेंट Yeah. Whether it would be affordable or prime, whatever it be, for the housing sector. अफोर्डेबिलिटी Affordability and prime. क्रायटेरिया Yes. Because there are many cases like I am checking out. बघतोय मी भरपूर केसेस आहेत. काय केसेस आहेत से फॉर एन एक्झाम्पल आता बिल्डरला पैसे अलॉट झालेत पण बिल्डर पुढे हे करत नाहीये. दुसरे बिल्डर तो अपॉइंट करतोय, कामाचे कॉन्ट्रॅक्ट भलत्यालाच देतोय. एकाला झालं, एकाकडे पैसे अडकवले, दुसऱ्याला देतोय, तिसऱ्याला देतोय. तर मॅडमने जे सांगितलं तुम्ही परत ते रिपीट करतात. शॉर्ट प्रोजेक्ट खूप आहेत. हाऊ टू एन्श्योर शॉर्ट प्रोजेक्ट, हाऊ टू एन्श्योर सच ऍक्सिडेंट डज नॉट हॅपन. Yes. सच यू नो लीक होते. किंवा प्रॉब्लेम डज नॉट हाय प्रिकॉशन. येस. या विषयावर तुम्ही हल्ली व्हिडिओ केलेले आहे. जरूर देतोय रोजचं वेगळं आहे. माझा अजून एक प्रश्न आहे. आपलं रेसिडेन्शियल माझं आपला रेसिडेन्शियल लँड असून आता मुंबईमध्ये सगळीकडे बघायला गेलं तर मिक्स करतायत. इनिशियली बाय लॉज प्रमाणे रेसिडेन्शियल प्लॉटवर तुम्ही रेसिडेन्शियल बांधू शकता असा माझा समज आहे. आता नवीन जर बाय लॉज आले असतील तर आय एम नॉट शुअर. तर त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे मेन रोड आहे तर तिकडे शॉप्स किंवा काही असं इन्क्लूड करू शकतो का ज्याच्याने फ्युचरमध्ये एक रनिंग इन्कम चालू राहील फॉर द सोसायटी आणि मेंटेनन्समध्ये हेल्प होऊ शकेल लॉंग टर्ममध्ये. किंवा अजून असे काय फॅसिलिटीज आहेत दॅट यू कॅन थिंक ऑफ ऑर एक्सप्लोर. तुमच्या शेवटी एवढंच म्हणणं आहे मॅक्झिमम बेनिफिट कसं घेता येईल. आणि FSI पण त्याच्यावरती आपल्याला कसं मॅक्सिमम घेता येईल. मॅक्झिमम बेनिफिट किंवा इन टर्म्स ऑफ FSI also. कसं यूज करता येईल घेता येईल. मेंटेनन्स दिलं नाही. एक तुमचा प्रश्न आहे. प्रत्येक SGMच्या वेळी याच्या वेळी जेव्हा क्वेरीज विचारल्या जातात मेंबर्सकडनं MC कमिटीला तर त्याच्यामध्ये काय ट्रान्सपरन्सी असावी की नको. व्हेरी गुड. पाटील सर ना नाही मोडे. मोडे हां बोला सर. ट्रान्सपरन्सी क्वेरीज आणि सजेशन्स म्हणजे क्वेरीज आणि सजेशनमध्ये त्याच्यामध्ये MC कमिटीला विचारलं त्याच्या पुढे काय व्हायला पाहिजे. ओके हे तुमच्यावरच मी भार टाकणार आहे. ठीक आहे पुढे घेऊ. अजून प्रश्न. त्यांचा सोपा प्रश्न आहे मॅडम सर डॉक्टर उषा मॅडम सारखंच की कमिटी कसं ट्रान्सपरन्सी काम केलं पाहिजे, त्याचं रेकॉर्डिंग कसं झालं पाहिजे किंवा एखादा सभासदाने एक प्रश्न विचारला तर ते कमिटीने उत्तर दिला पाहिजे का, दिलं तर असेल तर किती वेळात दिलं पाहिजे, नाही दिलं तर काय केलं पाहिजे, किती ते अकाउंटेबिलिटी आहे. थोडक्यात मी जे म्हटलं ना मेंबर आणि कमिटी वादविवाद एक मोठा चॅलेंज आहे. तुम्ही त्याच्यावर ठीक आहे. बायलॉज प्रमाणे जयदीप देवराणे. हो बायलॉज प्रमाणे ओरिजिनल मेंबरने असोसिएट मेंबरशिप जवळ ओरिजिनल मेंबरने असोसिएट मेंबरशिप केलेली आहे. हो तर वेदर बोथ कॅन अटेंड द SGM वेअर रिडेव्हलपमेंट इज द टॉपिक. मेंबर जॉईंट मेंबर बोथ असोसिएट मेंबर हे 3 प्रकारचे मेंबरशिप आहे. चौथा आहे प्रोविजनल मेंबर बरोबर असोसिएट मेंबर. वेदर दे कॅन अटेंड जॉईंटली particularly redevelopment SGM. पर्टिक्युलरली ते लीगल ॲसेट्स कनेक्टेड मी हे करतोय. पर्टिक्युलरली मीटिंगचा इश्यू तयार व्हायला नको. हा बरोबर की डेव्हलपर मे त्या लीगल अँगल से जरा कनेक्टेड लक्षात आलं. सोसायटी शुड नॉट सपोर्ट.
ठीक आहे. Yes, sir. मला वाटतं पूर्ण एक आठवण येतात. हार्ड डिस्क काम करायला लागलं. मला त्याच्यात ऍड करायचं की अमेनिटीज आपण किती ऍड करतो आणि किती बेनिफिशियल होतील ते ऍक्च्युअल मध्ये जे आपल्याला करतात माहिती आहे ना बेनिफिट्स मध्ये. Amenities सुद्धा cover करा. हा. तुमचा प्लॉट साईज किती आहे माहिती आहे? 1400. मी बघतो म्हणून फिजिबिलिटी आणले मी बघतो. 1450. रोड कटिंग नंतर 1378. 1300 आणि मेंबर 3200. प्रत्येक फ्लॅट 2 बेड 1 बेड आहे का? One bed. 1 BHK. FSI ऍक्च्युअली यूज 1 झालाय का? 1.1. अप्रॉक्सिमेटली एरिया प्रत्येकाचा 580 ॲव्हरेज. आणि कधीचं बिल्डिंग आहे? 64 चं आहे. माझा जन्म व्हायचा अगोदर माझा 65 चा जन्म आहे म्हणजे तुमचं 60 आहे. 65 इयर्स झाला. सो विच मीन्स इट हॅज व्ह्यूड बियॉन्ड इट्स लाईफ. कदाचित 50 ते 60 वर्ष एक बिल्डिंग राहू शकतात. असं टेक्निकली 100 वर्ष पण राहू शकतात. पण ठीक आहे 60 नाव गव्हर्नमेंट लॉ प्रमाणे 30 वर्ष. 30 वर्षानंतर तुम्ही रिडेव्हलपमेंटला राहू शकता तुम्हाला बेनिफिट मिळतात. तर तुमचं 60 झालंय 65 झालंय म्हणजे इट इज लिव्ड बियॉन्ड इट्स लाईफ टेक्निकली. The redevelopment has become most important necessary now. Anyhow, let us get further. अजून काय प्रश्न? संपले प्रश्न? आहे बोर्ड आहे अजून निकामी आहे नाही आहे ना मॅडम? आहे प्रश्न आहे? हा तुम्ही शंका करू नका. आता तुमच्यासाठीच आम्ही आलोय. सोसायटीने मला 30,000 रुपये देऊन बोलवलंय. एकेकाच्या समोर 1,000 रुपये दिले. तुम्ही पूर्ण बेनिफिट घ्या. ते चहा घेऊन काय उपयोग नाही. तुम्ही प्रश्नाचा प्रत्येकाने 1,000 रुपये कॉन्ट्रीब्यूट केले माझ्या लेक्चरसाठी. सो यू हॅव टू टेक द बेनिफिट. इफ यू डोंट टेक द बेनिफिट नोबडी विल बी यू विल बी फूल. सो आय डोंट माइंड इवन इफ इट एक्सटेंड बाय 1 आवर. एकचं आहे 1.5 वाटलं तरी हरकत नाही. माझं नाव अदिती शिर्के. मी बँकर आहे. काय ॲडव्होकेट? बँकर फायनान्स वाले आले सर्व आहे तुम्ही. ठीक आहे. सो माझा प्रश्न मे बी ऐकायला थोडा सिली वाटेल बट अदिती ना अदिती शिर्के. शिर्के. सो तुम्ही अंजलीचं मुलगी आहेत का? जावेची मुलगी आहे. जावेची मुलगी कझिन्स आहे. ठीक आहे. नीज आहे. सो आजकाल काय होतं ते जे बिल्डर्स असतात ते रेंट देतात राईट. सो रेंट देणं नंतर ते कधी बंद करतात. तर ह्याच्यामध्ये काय करायचं या बाबतीत? रेंट पुढे जाऊन ते रेंट देणं कधी बंद वर्षभर देतात. वर्षभर देतात नंतर मी स्टॉप करतात. तुमचा जे प्रश्न आहे ना एकदम सुरुवातीचं त्याला आपण म्हणतो रेंट टॅक्स. ॲज अ बँकर तुम्ही समजून घेऊ शकता. एखादा एनपी होत असेल 1 हप्ता थकलेला आहे 2 हप्ता थकला म्हणजे हे एनपी होणार आहे. तसंच भाडं त्यांनी दर महिन्याला दिलं पाहिजे. नाही दिलं थकल केलं म्हणजे पुढे जाऊन तो काय रिडेव्हलपमेंट पण कदाचित कन्स्ट्रक्शन पण थांबेल. नंतर ते प्रोजेक्ट स्टॉप होईल. सो इज अ इनिशियल स्टेप म्हणून ते स्टॉपिंग ऑफ रेंट लीड्स टू स्टॉलिंग ऑफ द प्रोजेक्ट. इट्स इनिशियल रेट प्रॅक्टिस. येस. आणि एकदा ते स्टॉलिंग ऑफ प्रोजेक्ट झाला तुमचा प्रश्न आहे हाऊ टू ओव्हरकम इट. हाऊ हे तुमचं म्हणणं आहे हाऊ टू मिटिगेट इट. हे चॅलेंज आहे हाऊ टू मिटिगेट इट. म्हणजे हे चॅलेंज थोडंसं कसं कमी करता येईल आणि समजा झालं तर हाऊ टू रिझॉल्व इट. बरोबर. आणि पुअर क्वालिटी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे? पुअर क्वालिटी असेल तर काय? पुअर क्वालिटी असेल तर काय करायचं? अजून काय प्रश्न हा ते बघा हळूहळू एक प्रश्न येत आहेत. नमस्कार. सध्या बरेच बिल्डरची फायनान्शियल पोझिशन खूप डोलामलाची असते. त्यांना फंडिंगचे इश्यूज असतात जे सगळे मेंबर्सपर्यंत किंवा सोसायटीपर्यंत पोहोचलेले नसतात. मी इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल म्हणून काम करतो आणि सध्या कोर्टाने माझी अपॉइंटमेंट रिझोल्युशन प्रोफेशन ऑफ लवासा कॉर्पोरेशन केलेली आहे. तर तिथे 1200 लोकांचं काम मी बघतोय. दिल्लीला एक 6,500 फ्लॅट ओनर्सची पण स्कीम मी कम्प्लीट करतो. रिझोल्युशन प्लॅन मंजूर झाले. आमचे शेजारी आहेत डेव्हलपर
त्यांना पण मी ॲडवाईस 2 तारखेला त्यांचे 2 रिझॉल्व्ह केल्या केसेस, दॅट इज रुपीचे जे ओनर आहेत त्यांना. तर हे सगळं ओनर लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे इन्सॉल्वन्स डेव्हलपर हा स्वतःचे पैसे लावून काहीच काम करत नाही हे मेंबर्सला बऱ्याच वेळा माहिती नसतं. आमच्या साईडच्या प्रोजेक्टसाठी सांगताना ते सांगतील की 100 कोटी लावणारे अर्धा 20 कोटी बाकी कर्ज घेतात, जागा आपली मॉर्गेज करतात, बँक गॅरंटी देत नाही, बरेच इश्यूज असतात. त्याची आपण काळजी घेऊ की ते होणार नाही. परंतु डेव्हलपरला दिलं की सगळे प्रश्न सुटले अशी काहीशी भावना लोकांची असते. कारण मला येते दुसऱ्याला येत असं तो म्हणतो येतो त्याच्यावर विश्वास ठेवले, पण तिथे बरेच जण फसतात. तर त्याच्यावर आपण थोडं मार्गदर्शन करावं. आणि अजून एक असा व्ह्यू बघितला मी की पॉलिटिकल लिंकेज असेल तर त्या बिल्डरकडे बघू नये. हा क्रायटेरिया व्हॅलिड आणि लिगल आहे का? कारण की असे जनरल दिसतं की नाही याचे तथाकथित संबंध कुठल्या तरी एका पार्टीच्या लिडरशी आहेत, तो याचा मामा आहे, तो याचा काका आहे, आपल्याला त्याच्याशी बोलायचंच नाही. तर हा विचार योग्य आहे का? तर आणि लिगली पण टेनेबल आहे का? तर हा एक प्रश्न होता सर. ठीक आहे, हाऊ मच इज एक्सेप्टेबल? हा म्हणजे गोव्यातले सगळ्यात मोठे बिल्डर हे स्वतः पॉलिटिकल लिडर आहेत थोडाच. मॅडम अपूर्व आता परत एकदा पॉपअप झालाय, प्रश्न पॉपअप झाला. छोटासा प्रश्न आहे. ओसीच्या रिगार्डिंग आता काय रूल्स काही अपडेटेड आहेत काय ते एकदा बघायचं होतं. कारण इनिशियली ओसी म्हणजे तुम्हाला सगळं फर्निश फ्लॅट ॲट 1 लेवल आणून देत होते, बट आता असं ऐकण्यात आलं की रॉ फ्लॅट पण देतात. सो तसं पण काही रूल्स आहेत आणि आपल्यासाठी काय कन्व्हिनियन्स होईल ते बघायचं. तुमचा आला संपला की प्रश्न आहे? मला वाटलं आता संपवा. तुम्ही ऑर्गनायझर आहे, तुम्ही काय तुम्ही प्रश्न विचारू मी शकता. पण मेंबर आहे ना. काय नाव? मला इथं मिलिंद हळदणकर. हा, बोला. तर मला एक प्रश्न आहे. आता काय काय वेळेला डेव्हलपमेंट एका बिल्डरकडे दिली, नंतर तो डेव्हलपमेंट समजा फायनान्शियल स्टेबल नसेल तर तो दुसऱ्या बिल्डरला ती हँडओव्हर करतो आणि नंतर मग सोसायटीकडे कंट्रोल राहत नाही. मग तो दुसरा तिसऱ्याला देतो, तिसऱ्या चौथ्याला देतो. दिस इज हाऊ टू प्रिव्हेंट दिस काइंड ऑफ ॲक्च्युली ट्रान्सफर ऑफ अथॉरिटी ऑर मॉर्गेज टाइप ऑफ थिंग. बरं, हाऊ टू अवॉइड असाइनमेंट ऑर ट्रेडिंग ऑफ डेव्हलपमेंट राईट्स थर्ड हे थर्ड बिल्डरला आणि त्याच्यामध्ये मग कोणाचा पायपोस राहत नाही आणि इट इज बेसिकली अ डॉग कंडिशन. Agree. ठीक आहे, आय थिंक वी शुड प्रोसीड नाउ. जवळपास 20 प्रश्न झालेला आहे. मला वाटलं सॉरी रेखा प्रश्न विचारणार नाही, शेवटी त्यांनी विचारला प्रश्न. रेखाचा प्रश्न असा आहे, टाइम लाईन फॉर प्रोसेस, ईच प्रोसेस. ठीक आहे. हाँ, criteria to be adopted for TMC. criteria PMC apartment ओके, हे 20वा प्रश्न आहे. ठीक आहे. आले डॉक्टर उषारा परत एकदा. हे तुम्ही घेऊ शकता ना, फोटो घेऊ शकता, काय पण तुम्हाला मिनिट्स लिहायला किंवा नोट्स तयार करायला सोपं पडेल. मिनिट्स तुम्ही देणार नाही मला कळलं, पण एखादा नोट्स तयार केला प्रश्नोत्तरचा सोपं पडतं लोकांना. तुम्ही हे ट्रान्सक्रिप्शन मध्ये टाकला, रेकॉर्डिंग करायची तर ट्रान्सक्रिप्ट होणार आणि त्याच्या नोट्स तयार करून तुम्ही सर्क्युलेट केलात, लोक वाचू शकतात. ज्यांचा प्रश्न आहे ना त्याची उत्तर लिहावं आणि मॅनेजिंग कमिटीला पाठवावं. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट वेज. तुम्ही नोट्स दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, ते प्रश्न उत्तर मी जेव्हा देईल तुम्ही लिहून पाठवा
किंवा झेरॉक्स पाठवा त्यांना, हा, ते करून कसंही. देईल. फोटो पाठवा. हॅलो, हा. परत एक सिंपल क्वेश्चन की रिडेव्हलपमेंट केलं, समजा रिडेव्हलपमेंट, तर तो बिल्डर म्हणा किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल, जे काही ठरेल ते लोक आपल्याला जागा देतात का दुसरी? सगळ्यांना एकत्र जागा अशी ते मिळेल का? कठीण प्रश्न आहे हा, पण त्याचं उत्तर पाहिजे. म्हणजे सगळ्यांना बरोबर राहता येईल असं एखाद्या ठिकाणी आम्हाला शिफ्टिंग होईल का? रिडेव्हलपमेंट किती वर्षामध्ये होईल? या सगळ्या सिंपल प्रश्नांची उत्तरं पाहिजे. हो, ते झालं तुमचं शिकून जरा आता दोन प्रश्न की alternative accommodation instead of rent, can the accommodation possible? Accommodation. Transit accommodation. Okay, I think we should go ahead. बघा, तुम्ही मुद्दाम थांबलो कारण बहुतांशी जे झालेत ना, काही काय राहिलं? cover झाले. आता आपण सरांना जे दिलं होतं म्हणजे आपले जे पॉईंट्स त्याच्यामध्ये सर्व आलेले 79 कंप्लीट रेराचा आहे, गाईडलाईन्स फॉर दी रिडेव्हलपमेंट प्रोसेस, criteria, precautions in appointing and selecting the PMC and developer. Key points for the agreement and with the developer. की पॉइंट्स एक आलेलं नाही आहे, ते आपण घेऊ. की points म्हणून मी ते म्हटलं हे आले असतील तर परत आपल्याला रिपीट करायची पॉइंट्स फॉर एग्रीमेंट. legal, tax and regulatory aspects impacting redevelopment process. The regulatory aspect Most critical part of the process, जिथे आपल्याला जास्त अटेन्शन द्यायला पाहिजे. नंतर मिस्टेक्स टू बी अवॉइडेड. काय मिस्टेक्स नॉर्मली होतात तुम्हाला, आणि माझा एक शेवटचा याच्यामध्ये आहे की रजिस्ट्रारची ह्याच्यामध्ये कितपत इन्व्हॉल्वमेंट असते. रजिस्ट्रारला डॉक्युमेंट जायला पाहिजे वगैरे तर सर्व ठीक आहे, पण त्यांच्याकडनं जर उत्तर आलं नाही आपल्याला वेळेमध्ये, तर आता हल्लीच कोण मला वाटतं कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की वी शुड वेट ओनली फॉर 15 days अँड देर इज नो रिस्पॉन्स. आपलं नाव काय म्हणलं? प्रदीप भेंडे, मी कमिटी मेंबर आहे आणि एक्स चेअरमन. तर त्याच्यामध्ये कोर्टाचं असं असं मी वाचलं की कोर्टाने निर्णय दिला आहे की वी शुड वेट फॉर 2 to 3 weeks, अदरवाइज वी कॅन प्रोसीड. बरोबर. आय थिंक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हॅव कम. फक्त मी प्रॉपर्टी तुमचं फिजिकली करून जे आले एका मिनिटात मी बघून घेतो प्लॉट साईज काय आहे. ओके, 1450 प्लॉट आहे. 72 तुमचं 72 स्क्वेअर मीटर सेटबॅक आहे, म्हणजे 1378 तुमचं खऱ्या अर्थाने नेट प्लॉट आहे, आणि ऑलरेडी यूज झालेला आहे एक्झिस्ट कार्पेट एरिया ऑफ द मेंबर्स 1723. जरा कॅल्क्युलेटर बघा लागेल. 1723 तुमचं कार्पेट एरिया आहे. 1723 डिवायडेड बाय 1378 नाही 1378 बरोबर 1.33 ऑफ करतो. करेक्ट. ओके, कार्पेट 1.25 आहे, पण उर्वरित 8 to 9% जे आहे दॅट इज बिल्ट अप एरिया. बिकॉज FSI मीन्स थोडक्यात मी सांगतो फ्लोर स्पेस इंडेक्स जे आहे ते आपला बिल्टअप असतो. बिल्टअप एरिया. बिल्टअप एरिया म्हणजे काय? बिल्टअप एरिया म्हणजे तुमचं जे फ्लॅट आहे त्याच्या बाहेरच भिंत सुद्धा धरला जातात, त्याला बिल्टअप एरिया म्हणतो. ओके, स्टॅरकेस लिफ्ट वगैरे नाही, फक्त फ्लॅटचा आतमधला भिंता बाहेरच्या भिंता हे सर्व धरलं तर त्याला बिल्टअप एरिया म्हणतो. बिल्टअप टू कार्पेट जवळपास 20% फरक आहे. आता रेरा कार्पेट आलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल, आणि सर्व मंजुरी हे ते सर्व रेरा कार्पेट प्रमाणे होतात, आणि एग्रीमेंट सुद्धा रेरा कार्पेट प्रमाणे होतात. तर रेरा म्हणजे रिअल एस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016. रेरा रिअल एस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, त्यांच्या कायद्याप्रमाणे रेरा प्रमाणे कार्पेट एरिया मीन्स पूर्वी काय होता जिथे कार्पेट टाकू शकतो, इंटरनल वॉलचा मेजरमेंट घेतलं जात होतं. आता कसं आहे
4 भिंत आहे फ्लॅटचा, त्याच्यामधलं ज्या इंटरनल वॉल आहे आणि सर्व ओपन आहे, टॉयलेटचा एरिया आहे, सर्व धरून त्याला रेरा कार्पेट म्हणतो. बिल्टअप एरिया आणि रेरा कार्पेट एरिया मध्ये फरक काय? बिल्टअप एरिया मध्ये बाहेरचं सर्व पकडलं जातं एरिया, भिंत, बाहेरचं भिंत, आणि रेरा मध्ये बाहेरचं भिंत नाही पकडत पण आतला भिंत पकडलं जातं. आर यू विथ मी? आणि आता राहिला तिसरा, रेरा कार्पेट, सॉरी कार्पेट एरिया, फक्त कार्पेट एरिया. कार्पेट एरिया म्हणजे बाहेरचं भिंत पण पकडला जाणार नाही एरियामध्ये आणि आतमधला एरिया पण पकडला जाणार नाही, तर त्याला कार्पेट एरिया म्हणतो. ते पूर्वी मोफाचा अंतर्गत ते मोफा कार्पेट एरिया होता, जिथे फक्त वेअर यू कॅन ले द कार्पेट, म्हणजे इंटरनल एक्सटर्नल वॉल सर्व इज एक्सक्लुडेड. इन बिल्टअप एरिया ऑल वॉल्स आर इन्क्लुडेड टू शॉर्ट. आणि तुमचं रेरा कार्पेट मध्ये एक्सटर्नल वॉल आर एक्सक्लुडेड, इंटरनल वॉल्स आर इन्क्लुडेड. आणि कार्पेट एरिया, प्युअर कार्पेट एरिया मध्ये इंटरनल वॉल इज ऑल्सो एक्सक्लुडेड, एक्सटर्नल वॉल्स इज ऑल्सो एक्सक्लुडेड. जिथे कार्पेट टाकू शकतो त्याला कार्पेट एरिया म्हणतो. आय थिंक थोडक्यात रेरा कार्पेट आणि रेरा ह्याच्यात जवळपास 4 ते 5% आणि बिल्टअप एरिया जवळपास 20%. रेरा कार्पेट टू बिल्टअप 10%. ओके. आणि कार्पेट टू रेरा कार्पेट, कार्पेट 100 असेल, 105 विल बी रेरा कार्पेट अँड 120 विल बी बिल्टअप. लक्षात आलं? सी सपोज कार्पेट एरिया, ज्यांना लिहून घ्यायचं कोण लिहितात ना, नाहीतर मी एक रिक्वेस्ट करेन का रेखा, इफ यू डोंट माइंड, लेट एव्हरीबडी राईट देअर आन्सर्स. नाही लिहिलं तरी तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर तो मी माझा तुमच्या मेंबरसाठी लिहा, है ना. नंतर तुम्ही व्हॉट्सअप मध्ये वर्ड मध्ये तयार करून सेक्रेटरीला द्या, इट बिकम मच इजियर. ओके. सो व्हॉट विल डू इज carpet area means excluding all the walls. Okay, where carpet can be laid, suppose is 100, then we are coming to rera carpet area. Rera carpet area means only internal wall is carpet area plus internal wall is rera carpet area, rera carpet, that is carpet area plus internal wall. Let us say 100 plus 5, 105. Sorry, it is 100 plus 10. Okay, 110. आणि 110 म्हणणं चुकीचं होतं. Sorry, it is 5 only. It is 5 only. It is 5. 4 to 5. It is 4 to 5. नंतर आपला 105 झाला. Then built up area. Third is built up area. Okay. That should be 120. ठीक है? That is carpet area, internal wall and external wall of that flat. Okay. Now let us come to the other questions one by one. तर जरा इसको नीचे रखो, ये दोनों को नीचे रखो. खऱ्या अर्थाने मला वाटतं तुमचा एक प्रश्न घेतला तरी सुटला, पण प्रेझेंटेशन आहे ते सोपं पडेल, तुम्हाला मिनिट्स पण तयार करायला सोपं पडेल. म्हणून मी जसं जर प्रेझेंटेशन होईल ना, हाँ ऐसे ही रखो, उधर ही रखो, उसको नीचे रख दो. ये देखो, इधर रख दो, हाँ इसका नीचे रखो ताकि उनको, हाँ हाँ उधर रख दो, इसको बाजू में करो. लाईट तुम्हाला चालेल ना? चालेल, रेकॉर्डिंग व्यवस्थित होणार. ठीक आहे, हे नाही आहे ना? ओके. तुमच्या सर्वांचं परवानगीने आणि रेखा मॅडमनी ऍग्री केल्यामुळे त्याला जोरदार ताळ्या द्या. तुमचं सर्वच काम ते करणार.
आणि माझा विनंतीला त्यांनी मान ठेवलेला आहे. मी का विचारू शकतो माहितीये का, ते माझा विद्यार्थी बरोबर आहे. सीए मी प्रत्येक सीए इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन खूप लेक्चर्स देत असतो, तर दॅट प्रिव्हिलेज आय हॅव. ठीक आहे, आपण काय करणार आहे का, एजेंडा काय घेतोय मी आजच्या तारखेत, तुमचा प्रश्न तर घेणारच आहे, सर्व प्रश्न घेणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या थोडक्यात बॅकग्राऊंड देईल, थोडक्यात की हाऊसिंग सोसायटीचं ज्या चळवळी आहे ते कसं निर्माण झालं, आणि ते मुंबई, ते सुद्धा साऊथ मुंबई, दादरवाले खूप समजून घेऊ शकतात. तर थोडक्यात मी सांगेन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू टेक अ नेक्स्ट स्टेप. एखादा माझं त्याला जे म्हणतो लेगसी काय आहे ते एकदा कळलं तर फ्युचर बिकम मच इझियर. तर लेगसी काय आहे साऊथ मुंबईचं आणि हाऊसिंग सोसायटीच्या चळवळी काय झाल्या ते आपण चर्चा करू. त्याच्यानंतर हे नवीन प्राणी ज्याला आपण म्हणतोय बिल्डर, ते कसे शिरले. खऱ्या अर्थाने जेव्हा हाऊसिंग सोसायटीच्या चळवळी झाला तिथे बिल्डरचा प्राणीच नव्हता. बिल्डर म्हणजे डेव्हलपरचा प्राणी नव्हते, पण एक व्यक्ती आला तिकडे आणि तो व्यक्ती कसा आपला स्वतःचं अस्तित्व निर्माण केला ते आपण बघू. आणि त्याला कारणभूत कोण आहेत, आम्ही सर्व. एक तो बिल्डर म्हणजे कोण, एक इंटरमिडिएट आहे, एक एजंट आहे. तो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. बिल्डर एक एजंट आहे, एक मध्यस्थी आहे, तो एक इंटरमिडियरी आहे. ते स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. ते कसं निर्माण केलं ते आपण बघू. तिसरं येतोय, हे झाल्यानंतर रिडेव्हलपमेंट महत्वाचा. वाय, वेन अँड हाऊ, हे तीन महत्वाचं आहे. वेन, वाय अँड हाऊ, हे तीन महत्वाचा प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करू. आणि त्याच्यामध्ये काय काय प्रकार आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, चॅलेंजेस काय ते आपण बघू. त्याच्यानंतर आपण येऊ फिजिबिलिटी रिपोर्ट. प्रश्न आला रोल ऑफ पीएमसी. पीएमसी कसं अपॉइंट केला पाहिजे, त्याच्याकडून काय काय अपेक्षित आहे आणि त्याला अपॉइंट करताना काय चॅलेंजेस येऊ शकतात, त्याचे क्रायटेरिया काय झाला पाहिजे, जे आपला कदाचित तुम्ही विचारलं ते आपण चर्चा करू. सेक्शन 79 हे डायरेक्शन, महत्वाचा प्रश्न उदय साहेबांनी सुरुवातीलाच विचारला मला, उदयराज साहेबांनी, की हे मॅन्डेटरी आहे का, डायरेक्टिव्ह आहे का, हे काय नाही अडॉप्ट केलं तर काय होईल, लेटर, स्पिरिट, खूप मोठे मोठे वर्ड्स त्यांनी वापरलेले आहेत. आपण त्याच्यावर चर्चा करू, ते प्रोसेस काय. आणि प्री रिक्विजिट, एखादा रिडेव्हलपमेंट करताना किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना ते दोन्ही होऊ शकतात. आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा त्याला आपण म्हणतो प्री रिक्विजिट. सुरुवातीला काय केलं पाहिजे, पहिला स्टेप काय असायला पाहिजे, ज्यात तुमचं सोसायटीनी, प्रभात कोऑपरेटिव्ह सोसायटीनी 2 टप्पे केलेला आहे असं मला समजलेलं आहे. एक फिजिबिलिटी रिपोर्ट काढलेला आहे, दुसरं डॉक्युमेंटेशन सुद्धा करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला कदाचित पीएमसी नेमायचं आहे. वाय, एखादा रिडेव्हलपमेंट डेव्हलपर मार्फत केलं पाहिजे का, किंवा शुड वी गो फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट. एक पर्याय आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हे दोन्ही सेम आहे. हाऊसिंग सोसायटी चळवळी, आता नवीन चळवळी सेल्फ रिडेव्हलपमेंट केला पाहिजे का, बिल्डरला काढला पाहिजे का, इंटरमिडिएटला काढला पाहिजे का, तो असले तर आपल्याला खूप काय प्रश्न निर्माण होतात का. अर्थात खूप प्रश्न निर्माण होतात. ज्या गोष्टी एक आणि एक करू शकतो, तुम्ही तिसऱ्या माणसाला आणलं तर तिथे यू आर क्रिएटिंग अ मल्टिपल एजन्सीज. जेवढं तुम्ही मल्टिपल एजन्सी क्रिएट करणार तेवढा प्रश्न वाढणार, कमी होणार. जेवढं तुम्ही एजन्सी कमी करणार तेवढा प्रश्न कमी होत आहे. असं एक एकत्रित आहे. तरी देखील आपण बघू वाय वन शुड गो फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट. शेवटी एखादा सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर काय आपल्याकडे वेगवेगळा पर्याय आहे, ऑल्टरनेटिव्ह आहे, सिस्टम्स आहे. मेथोडॉलॉजी सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना काय मेथोडॉलॉजी होऊ शकतो ते आपण चर्चा करू. शेवटी एक प्रश्न आला, परत अक्षयने विचारला, महत्वाचा प्रश्न, कुठे अक्षय? येस, फंडिंग ऑप्शन्स. किती फंडिंग ऑप्शन्स आहेत. एखादं सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं ठरलं, आज नको उद्या परवा तुम्ही जेव्हा, आज फक्त तुम्ही समजून घेणार आहे, आज कुठलाही निर्णय घेणार नाही. साहेबांनी मिलिंद साहेब
त्यांनी स्पष्ट केलं आज हे फक्त अवेअरनेस एक सेशन आहे, सेमिनार मी म्हणत नाही, हे वर्कशॉप आहे. सेमिनार आणि वर्कशॉप मध्ये काय फरक आहे? सेमिनार मध्ये समोरचा माणूस बोंबार्ड करतो, वर्कशॉप मध्ये काय होत आहे, प्रेक्षक जे आहेत ते प्रश्नाचा बोंबार्ड करतात, इंटरॅक्टिव्ह होतात आणि तुमच्या प्रश्नाचं जेव्हा निराशन जो करतो त्याला वर्कशॉप म्हणतो. सो दॅट यू गेट ओरिएंटेशन वर्कशॉप मध्ये होतात. तर फंडिंग ऑप्शन्स काय आपण बघू. महत्वाचं आहे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, एखादा सेल्फ डेव्हलपमेंट गव्हर्नमेंटचा किती पाठिंबा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि गव्हर्नमेंट का सेल्फ डेव्हलपमेंटला प्रोत्साहन करतात हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि कसं ते प्रोत्साहन करायला इच्छितात ते सुद्धा आपण बघू. काही इनिशिएटिव्ह आहेत का, काही इन्सेंटिव्ह आहेत का. इनिशिएटिव्ह आणि इन्सेंटिव्ह हे दोन आहे. इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट कसं करतात आणि इन्सेंटिव्ह काय देत आहे, काय बेनिफिशियल आहे ते बघू. शेवटी आलेत आपला रेरा, त्याचे एक्सपोजर विचारला परत उदयराज साहेबांनी, बरोबर ना. एक्सपोजर ऑफ रेरा, रिस्क चॅलेंजेस. एखाद्या डेव्हलपरला देऊन आम्ही रेरा करतो तर आमचा रिस्क कमी होणार आहे का, किंवा आम्ही डायरेक्ट सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर रिस्क कमी होणार काय, वाढणार आहे. अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जेवढं तुम्ही जास्त एजन्सी नेमणार आहे तेवढं तुमचं रिस्क वाढणार आहे. Whether it is related to RERA, whether related to purchaser, whether related to completion of the project, anything and everything. The more the agency you appoint, the more the complications you are making. Because तेवढा लोकांचा काय होतोय, स्टेट उत्पन्न होतात, इच्छा उत्पन्न होतात. ते इच्छा आणि सेल्फ इंटरेस्ट आला की ते थोडस जास्त अडचण होतात. हे सोपा कॉमन सेन्स आहे. जे दोन माणसं चर्चा करून कामा करू शकतात, तिसरा माणसं आला की तिथे पॉलिटिक्स आलाच. पॉलिटिक्स म्हणजे काय, ग्रुपिझम. ग्रुपिझम म्हणजे काय, स्टॉल द थिंग्स इन. कमिंग टू द नेक्स्ट, इम्पॅक्ट ऑफ रेरा, जीएसटी आणि इन्कम टॅक्स. हे रिडेव्हलपमेंट केलं तर, बिल्डर मार्फत केलं तर काय जास्त फायदा आहे का, किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं तर त्याच्यात काय अजून बेनिफिट होऊ शकतो का. That is also equally important to understand. शेवटी येतोय स्टेक होल्डर. काय काय स्टेक होल्डर्स आहेत रिडेव्हलपमेंट मध्ये, भागधारक कोण आहे. मी म्हटलं भागधारकचं एक फेडरेशन आम्ही निर्माण केलेलं आहे. तर ते भागधारकाला काय बेनिफिट मिळेल वगैरे. आणि शेवटी वे फॉरवर्ड म्हणजे तुमच्यासाठी, तुमच्या सोसायटीसाठी काय करू शकतो आपण ते सुद्धा एक रेकमेंडेशन. मी तुम्हाला निर्णय घ्यायला सांगणार नाही, पण मी एक रेकमेंडेशन नक्की करू शकतो. ठीक आहे. आणि आपण काय करू, एक्झॅक्टली 12 वाजता, आता 11:30 किंवा 35 झालेला आहे, अर्धा तास एक्झॅक्टली 12 वाजता आपण 15 मिनिटचा ब्रेक घेऊ. सो दॅट त्याच्यानंतर माझं दुसरं सेशन सुरू होईल. सर 30 to 35 मिनिट्स आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट द प्रेझेंटेशन. आणि थोडंसं मी क्विकली जाणार, वेळेचा अनुशय आहे. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इट इज सेल्फ रिडेव्हलपमेंटचा मार्फत झाला. म्हणजे काय, मी जे सुरुवातीला सांगितलं, चौक मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल सेस बिल्डिंग आहे, पागडी सिस्टम आहे. का पागडी सिस्टम काय माहिती आहे तुम्हाला. तिथे हाऊसिंग सोसायटी सुरुवातीला 1940, 1930, 1920 ब्रिटिशच्या अगोदर किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट आल्यानंतर 1960, 65 70 पर्यंत जवळपास पागडी सिस्टम खूप 70 नंतर पागडी सिस्टम कमी होत गेलं आणि ओनरशिप होत आलं, हाऊसिंग सोसायटी निर्माण होत गेलं. पागडी सिस्टम का करण्यात गेलं, कोणाला काय माहिती आहे, कोणी सांगू शकते. चौक मुंबईमध्ये पागडी आहे, 25,000 बिल्डिंग होते, सर्व बिल्डिंग पागडी. का, कारण असं आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ज्याच्या मार्फत प्रॉपर्टीचे व्यवहार होतात, लँड अँड बिल्डिंगचे व्यवहार होतात, त्याच्यामध्ये मल्टी स्टोरी बिल्डिंगचा कसा व्यवहार करावा नव्हता. एखाद्या मल्टी स्टोर बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे, प्रत्येकाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येईल का, कुठलाही कायदा नव्हता. आता कायदा नसेल तर काय करायचं, जमीन मला काय करायचं सांगा. 10 लोकांचा मी 10 फ्लॅट बनवतो, 10 लाखाचा खर्च होणार आहे, 1-1 लाखात तुमच्याकडून पागडी म्हणून घेणार. पागडी म्हणजे प्रीमियम, आणि तुम्हाला 10,000 रुपयाचं रिसीट देणार. आणि तुम्हाला सांगा तुम्ही परमनंट टेनंट आहे, तुम्ही फर्स्ट फ्लोर मध्ये एक फ्लॅट, तुम्हाला सेकंड फ्लोर मध्ये, तुम्हाला थर्ड फ्लोर मध्ये किंवा ग्राउंड फ्लोर मध्ये असं देऊन
10 लोकांना 10 फ्लॅटचं बनवलं, मालकी हक्क आपल्याकडे ठेवला आणि उद्या समजा ट्रान्सफर करायचा दिवस, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये इंडिव्हिज्युअली फ्लॅट देता येत नाही, बरोबर. म्हणून पर्याय व्यवस्था काय, रेंट ऍक्ट मध्ये तुम्ही भाड्यामध्ये देऊ शकता. माझा प्रॉपर्टी, माझा मालकी आहे, मी भाड्यामध्ये देऊ शकतो. आणि ते बांधायचं असेल 10 लोकांकडून 1-1 लाख रुपये घेतला आणि खर्च 5 लाख जमीनचा, 5 लाख बिल्डिंग बांधायचा, 10 लाख तो वसुली करतो, पण फक्त नावासाठी, नॉमिनल नावासाठी तो असतो. पण काय करतोय तो 5-5 रुपये 10 रुपये भाडा घ्यायचं, पण जेव्हा जेव्हा ट्रान्सफर होईल तो म्हणेल 1/3 मला द्या. आता तर 50% मागायला लागलाय. नंतर ते म्हणायला 5 रुपये भाडा आहे, मी बिल्डिंग रिपेअर का करू, सर्व मी तर माझं घेतलेलं, आता तुम्ही बिल्डिंग रिपेअर करण्यासाठी मला जमत नाही. म्हणून शासनाने असा एक निर्णय घेतला, आपण याला सेस घेऊ लोकांकडून आणि बिल्डिंगचं रिपेअरिंगचं जबाबदारी आम्ही घेऊ, लँड ओनर घेत नाही. त्याला काय पडलेलं नाही, तो जेव्हा विक्री होईल तेव्हा अंतर घेणार, रेंट ट्रान्सफर करायचं घेणार, मालकी हक्क नाही, मालकी हक्क लँड ओनरकडे आहे. आणि त्याला 100% मालकी करण्यासाठी एक शासनाने माडाने कायदा केलेला 2000 मला वाटतं 90ला किंवा 95ला कायदा केला आणि त्याला चॅलेंज केलं हायकोर्टाने मान्यता दिलं, जे काही टेनंट्स आहेत त्यांना मालकी हक्क देऊन टाका, 100% भाडे घेऊन. पण प्रॉपर्टी ओनर तर तयार नाही, ते प्रॉपर्टी कसं सोडायचं. शेवटी पैसे सर्व घेतलं होतं अगोदर, तरी देखील फक्त नॉमिनल 100% भाडे घ्या. चंद्रशेखर प्रभूंनी हे जेव्हा म्हाडाचे अध्यक्ष होते, चंद्रशेखर प्रभूंनी हे प्रस्ताव आणला, शासनाने मंजूर केलं आणि मंजूर केल्यानंतर ते हायकोर्टाने पण मंजुरी दिली, महत्वाचं. पण काय झालंय, प्रॉपर्टी ओनर सुप्रीम कोर्टात गेले, हे कॉन्स्टिट्युशनल मॅटर आला. एखादा प्रायव्हेट प्रॉपर्टी शासनाने असं 100% भाडा घेऊन मालकी हक्क द्या असं होऊ शकतो का, हे कॉन्स्टिट्युशनल बेंच 12 जजच्या समोर आहे, 12 किंवा 13 जजच्या समोर आहे. 5 जज गेला, 7 जज गेला, आता ते 20-25 वर्षाला रखडलेले आहे, तिकडे स्टे दिलेला त्या कायद्यावर. म्हणून सेस बिल्डिंग चालूच आहे. एनीहाउ लीव दॅट असाइड, कमिंग टू द पॉइंट, आपला आता असं आहे की हे सर्व बघितल्यावर तुम्हाला माहिती असेल सारस्वत बँक, NKGSB बँक, बरोबर, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, हे सारस्वत कम्युनिटी वाले नॉर्थ कॅनडाचे एकत्र आले. तर त्यांनी एक 1915 ला एक संस्था निर्माण केला आणि हे पहिला संस्था का एशियामध्ये ज्या लोक बोलले मल्टी स्टोरी बिल्डिंग एखादा फॅमिली म्हणून राहू शकतात आणि एखादा टेनेंट म्हणून ते राहू शकतात. एखादा हाऊसिंग सोसायटी निर्माण करून सर्व पैसे एकट्ठा करून स्वतःचा बिल्डिंग करून प्रत्येकाला मेंबरशिप का नाही द्यावा, ह्या शासनाच्या समोर मांडलं. ते हाऊसिंग सोसायटी 1915 ला पहिला हाऊसिंग सोसायटी अख्खा एशियामध्ये झाला, ते मुंबईमध्ये, त्याचं नाव आहे सारस्वत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. 1915 ला, ते 110 वर्ष झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल अजून ते बिल्डिंग उभी आहे, ग्रँड रोड गिरगाव अजून उभे आहे. ते आमचं कम्युनिटीच आहे, मी पण त्या कम्युनिटीचा आहे. सांगायचं तात्पर्य असं, त्याच्यानंतर त्यांनी खूप असं सारस्वत कॉलनी केलं, सांदरपूरला, खारला केलं आणि जोगेश्वरीला केलं, वेगवेगळ्या ठिकाणी सारस्वत कम्युनिटी बोलतात आम्ही एकत्र येऊ, बिल्डिंग बांधू. बिल्डिंग बांधण्यासाठी जमीन घ्या, जमीन घेऊन आपल्या लोकांचे पैसे घ्या, संस्थेचं नाव ठेवा, मेंबर बनवा, ताकी जमीन सोसायटी नावाने मेंबरना प्रत्येक फ्लॅट अलॉट केला आणि कलेक्टिव्ह ओनरशिप झाला. हे मान्यता मिळाला. त्याच्यानंतर स्वतःचं गृहनिर्माण संस्थेचं निर्माण सुरू झाला. म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह फ्लॅट ओनर्स एखाद्या कॅन्टीन मध्ये भेटायचं, ते कॅन्टीन मध्ये भेटून ते काय करायचं, आर्किटेक्टला नेमायचं, नंतर प्लान पास करून घ्यायचा, नंतर 20% स्वतःचं टाकायचं, पीएफ इथून तिथून, 80% बीएमसी कडून लोन घेणार, बँकेकडून लोन घेणार, कॅनरा बँक एम्प्लॉई सोसायटी माहिती आहे ना, बीएमसी एम्प्लॉईज, इन्कम टॅक्स एम्प्लॉईज, नाबार्ड एम्प्लॉईज, आरबीआय एम्प्लॉईज, सिमेंट एम्प्लॉईज, पोस्ट मॅन एम्प्लॉईज, LNT एम्प्लॉईज, हे सर वेगवेगळ्या संस्था, एम्प्लॉईजची संस्था मी जवळपास 100 केलेल्या आहे. आणि त्यांना ते जमीन घेतात, चीफ प्रमोटर नेमतात, जमीन घेतात, प्लान तयार करतात, 20% जमीनच्या किंमत असतो ते देतात, जमीन स्वतः नावाने करतात, 80% कर्ज काढून तर आपला स्वतःचा फ्लॅट बनवतात. अपॉइंटेड रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर, फक्त कॉन्ट्रॅक्टर नेमायचा, बिल्डर नाही. डेव्हलपर आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय फरक आहे,
कॉन्ट्रॅक्टर तुम्ही जेव्हा नेमताय तो बिल्डरच काम करतोय, बिल्डिंगच बांधतोय, जसं आम्हाला पाहिजे तसं बांधतोय, आम्ही जे म्हणले ते बांधतोय, पण त्याला फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यावं लागतं. आणि त्याला आम्ही कधी काढू शकतो, एखादा काम केलं नसेल तर एखाद्या डेव्हलपरला तुम्ही नेमला. व्हॉट यू आर डुइंग इज यू आर अपॉइंटिंग एन एजंट सरेंडरिंग ऑल युअर राईट्स. तुमचा सर्व अधिकार तुम्ही त्यांना देतात आणि तुम्ही जे म्हणणार ते जोपर्यंत एकदा तुम्ही डेव्हलपमेंट राईट दिला, त्याला जमीन दिला आणि जोपर्यंत तो तुम्हाला परत देत नाही तोपर्यंत तुम्ही यू आर एक्समस. वेल इन द केस ऑफ ए कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला नेमला, ताबा तुमचा असतो, जमीन तुमचा असतो, तुम्ही कुठलेही अधिकार दिला नाही, त्याला फक्त बांधायचं परवानगी दिलंय. ज्या दिवस तुम्हाला वाटलं की तो बांधकाम बरोबर करत नाही, त्याला तुम्ही आपण दुसऱ्या माणसाला आणता येईल. तसं प्रकारचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर इज युअर एम्प्लॉयर, युअर एम्प्लॉयर हिज एम्प्लॉई इज यू कॅन ऑलवेज टर्मिनेट. म्हणजे एखादा डेव्हलपरला नेमला म्हणजे ही इज प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल. एकदा तुम्ही त्याला डेव्हलपमेंट राईट दिला, रजिस्टर केला, संपलं. So this is the major difference. But earlier they used to appoint a contractor. आणि बिल्डिंग बांधायचं, फ्लॅट लोकांना द्यायचं, नंतर त्यांनी रेग्युलर मेंटेनन्स घ्यायचं. आणि जवळपास 10,000 संस्था झालेल्या आहेत. त्यामुळे मी MD ऑफ रिलायन्स, सॉरी नॉट रिलायन्स, MD ऑफ नाबार्ड, रिझर्व्ह बँक अशा लोकांना मी भेटलेलो आहे. का? जेव्हा 101 सोसायटी बनवायचा होता तसं मी कामा केलेला आहे. तर शेवटी एक बिल्डर प्राणी आले. का आले? ते जमीन आहे कॉन्ट्रॅक्टला द्यायचं, म्हणजे जमीन मालकाला 10% द्यायचं, जमीन स्वतः नावे करून घ्यायचं, कोणी कॉन्ट्रॅक्टर. का? द रिझन फॉर कॉन्ट्रॅक्टर टेकिंग द लँड इन हिज नेम इज टू एन्श्योर दॅट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट कम्स टू हिम. मोनोपोली पाहिजे ना, प्रत्येकाला काय पाहिजे? मोनोपोली पाहिजे. मोनोपोली माझंच कन्स्ट्रक्शन काम, एखादा सोसायटी असेल त्यांनी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मलाच द्यावा, ते कधी साध्य आहे? जेव्हा जमीन माझं नाव नाही असेल. म्हणून ते काय करायचं, 10% जमीन मालकाला द्यायचं, MOU करायचं आणि नंतर ते काय करायचं, सोसायटी बरोबर पॅकेज डील करायचं. प्रपोज सोसायटी बरोबर जमीन माझ्याकडे आहे, 90% जमीन मालकाला द्यायचं, तुम्ही ते डायरेक्ट द्या, 10% मला द्या आणि कन्व्हेन्स तुमचं नावनी करून घ्या आणि मला कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट द्यायचे. 10 रुपये पर स्क्वेअर, सॉरी 100 रुपये पर स्क्वेअर जमीनचं आहे, तुम्ही त्यांना द्या आणि 90% कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे 400 रुपये पर स्क्वेअर फूट. टोटली 500 रुपये मध्ये तुम्ही माझं जी पॅकेज डील करा आणि त्याप्रमाणे त्याला दुसऱ्या टेंडर मध्ये पार्टिसिपेट करायचं गरज नाही. आणि तो कन्स्ट्रक्शन कॉस्ट 300 असेल तरी तो 100 रुपये तिथे वाढवणार, पण कधी लँडचं किंमत वाढवत नाही, अंडर द टेबल होत नाही, ब्लॅक नाही. सुरुवातीला खूप सज्जन लोक होते, आपला पूर्वज लोक खूप सज्जन होते, आता खूप कॉम्प्लिकेशन ते एग्रीमेंट वगैरे काय नको, तोंडाने उत्तर दिलं की रामबाण म्हणजे रामाचा यांच्यासारखा. कमिंग टू द पॉइंट, पॅकेज डील. त्याच्यानंतर हे जेव्हा शासनाला कळलं की खूप बिल्डर मेट्रो एरियामध्ये असं करतात, तर अर्बन लँड सिलिंग आणलं 1976 ला. अर्बन लँड सिलिंग आला, खूप बिल्डरचं मनमानी लागलं. तर अर्बन लँड सिलिंग मध्ये काय बोलले, एखाद्याकडे जास्त 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त असेल तर त्यांनी डायरेक्ट अफोर्डेबल हाऊसिंग करावा किंवा ते शासन गव्हर्नमेंट घेणार. मोर दॅन 500 स्क्वेअर मीटर अर्बन एरिया. जेव्हा हे झालं तर लोक थांबणार आहे का? जसं मी सुरुवातीला सेस बिल्डिंगचं सांगितलं, प्रॉपर्टी ओनर लिटिगेशन ऑफ सुप्रीम कोर्ट, हे सुद्धा पूर्ण लिटिगेशन मध्ये गेलं 20 वर्ष. प्रत्येक जमीन मालक सोडत नाही, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, इकडे कोर्टात, तिकडे कोर्टात. तरी देखील काही ठिकाणी शासनाने घेऊन माडा कॉलनी बनवला, हे केलं, ते केलं. कमिंग टू द स्कीम, लिटिगेशन झाला, स्कॅर्सिटी ऑफ लँड क्रिएट ऍक्ट झाला, ट्रस्ट डिफिसिट आला. जे हाऊसिंग सोसायटीचा प्रमोटर आहे, सोसायटी आहे, कमिटीमध्ये पण विश्वासघात व्हायला लागला. लोक मनमान येतात 1-2 लोक, तर लोकांना विश्वास हाऊसिंग सोसायटीवर राहिला नाही. ते म्हणतात इंडिव्हिज्युअलिस्टिक आपण करू, इंडिव्हिज्युअली करू. एखादा तर जमीन मालक किंवा कॉन्ट्रॅक्टरला असं वाटलं आम्ही स्वतः बिल्डिंग बांधू, एकेकाला फ्लॅट विकू. एकदा फ्लॅट विकलं, पैसे मिळाला, त्याच्यानंतर आम्ही हाऊसिंग सोसायटी करू, नंतर हाऊसिंग सोसायटी करून कन्व्हिन्स करू. म्हणजे शेवटी काय झालं, सुरुवातीला लँड आमच्या नावाने सुरुवात व्हायचं, हाऊसिंग सोसायटी नावाने, नंतर कॉन्ट्रॅक्टर नेमायचं. शेवटी काय झालं, तो कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी जमीन त्याच्या नावाने घेतलं डेव्हलपमेंट राईट करून, तो स्वतः बांधतोय, एक फ्लॅट विकतोय, इंडिव्हिज्युअल होम लोन यायला लागला HDFC मार्फत वगैरे, आणि लोक इंडिव्हिज्युअल घ्यायला लागलेत. आणि सर्व फ्लॅट विकल्यावर तो काय करतो,
हाऊसिंग सोसायटी स्थापन करतो आणि त्याच्यानंतर तो हाऊसिंग सोसायटी करून त्याला कन्व्हेन्स देतो, त्याच्यानंतर हाऊसिंग सोसायटी मेंटेन करतो. सो इट वॉज रिव्हर्स. हे जेव्हा मनमानी हाऊसिंग सोसायटीमध्ये किंवा असं कन्स्ट्रक्शन मध्ये दिसलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र ओनरशिप लँड ऍक्ट, महाराष्ट्र ओनरशिप लँड ऍक्ट आणला, मोफा. तर मोफा आला. मोफा मार्फत लोकांना सांगितलं गेलं की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याप्रमाणे महाराष्ट्र ओनरशिप लँड ऍक्ट 1963 ला आला. त्याच्यावर नंतर 1970 ला महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट आला. त्याच्या मार्फत इंडिव्हिज्युअल ओनरशिप कसं घेता येईल ह्या एक शासनाने कायदा केल्यामुळे पूर्णपणे ओनरशिपचं एक अस्तित्व निर्माण झालं. त्याच्यानंतर टेनन्सी कमी होत गेलं आणि ओनरशिपचं दौरा सुरू झाला. तर आता दौरा झाला, बिल्डिंग सुरू झाला. आता रिडेव्हलपमेंट म्हणजे असं मुख्य मुंबईत किंवा मेट्रो मध्ये जे जुने बिल्डिंग आहेत ते पडायला आले. तर आता त्यांना स्वतःला बिल्डिंग बांधायचं आहे, पैसे काढायला लागेल. आणि पैसे काढायला हरकत नाही, पण पैसे कुठून आणणार? जेव्हा तुम्ही फ्लॅट घेतो तर हे होते, कर्ज काढलं, पुढच्या मेंटेनन्स म्हणजे त्याला मॉर्गेज करून तुम्ही पैसे भरत गेले. आणि जेव्हा तुम्ही 60 वर्ष झाले, 40 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर, 30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्ही 60-70 झाले आणि तुमचं बिल्डिंग सुद्धा मोडकळीत आलेलं आहे. नाउ यू विल नॉट बी इन अ पोझिशन टू कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स कन्स्ट्रक्शन. तुमचं मुलं म्हणतात मी USA ला आहे, इकडे तिकडे, त्याला काय पडलेलं नाही, मला काय राहायचं नाही. तुम्हाला राहायचं तुम्ही कुठेतरी भाड्यामध्ये राहा, मी भाड्यात देतो, पण मला 15-20 लाख 25 लाख कन्स्ट्रक्शन साठी 50 लाख कन्स्ट्रक्शन मला देता येणार नाही. सो व्हेन दिस केम इन टू द माइंड, शासनाने म्हटलं की ठीक आहे, काम करू आपण. त्याला सबब मध्ये खास करून सिटीमध्ये नव्हता, सिटीला आत्ता आला 2018 नंतर सिटीमध्ये रिडेव्हलपमेंट आला. त्याच्या अगोदर रिडेव्हलपमेंट सिटीमध्ये नव्हता, फक्त सेस बिल्डिंगला होता, तुमच्या SRA ला होता. पण प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटी 1.33 होता, कुठलाही TDR नव्हता, कुठलाही ऍडिशनल FSI नव्हता, तुमचं रिडेव्हलपमेंट होऊ शकत नव्हतं. 2018 जेव्हा नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन आला, जे म्हटलं आपण रिडेव्हलपमेंटला प्रोत्साहन करायचं असेल, चौकुंबाईसाठी करायचं असेल, ते आपल्याला DCPR वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. म्हणून जेव्हा मोर्चा केला, सर्व केला, 3-4 वर्ष काम केलं. आणि मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, गौतम चटर्जी was main member in that development control and promotion regulation. ज्या डेव्हलपमेंट प्लॅन बनवलं, पूर्ण त्या कमिटीमध्ये ते होते. म्हणजे एवढं त्यांचं गाढ अनुभव आहे. म्हणून आता रिडेव्हलपमेंटचं जे आम्ही स्टेकहोल्डर फेडरेशन बनवलं, तिथे सुद्धा त्यांना अध्यक्ष बनवलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की रिडेव्हलपमेंट नाउ इज पॉसिबल इन चौकुंबा. तुम्ही 2018चा अगोदर विचार केला असता, 2034 यायच्या अगोदर कदाचित झालं नसतं. बिकॉज देयर वॉज नो प्रोव्हिजन फॉर यू टू हॅव ऍडिशनल कन्स्ट्रक्शन. आता तुमचा ऍडिशनल कन्स्ट्रक्शन होऊ शकतो. लक्षात आला? तर रिडेव्हलपमेंट म्हणजे काय? रिडेव्हलपमेंट म्हणजे जुनं बिल्डिंग तुम्ही तोडतायत, नवीन बिल्डिंग बांधतायत. नवीन बिल्डिंग बांधताना तुम्हाला ऍडिशनल बांधकाम करायला FSI मिळतो. हे जे ऍडिशनल FSI मिळतो त्या अनुषंगाने तुम्ही काय करा, टोटल बिल्डिंग समजा ऍडिशनल सुरुवातीचं तुमचा होता 1.33 FSI, आता मला वाटतं समजा 3 FSI. अगोदर तुमचं होतं 1.33, बरोबर आहे. आता FSI आहे 3 प्लस फंजिबल FSI. असं करून टोटल समजा 4 FSI तुम्ही बांधू शकता. म्हणजे तुम्हाला जवळपास 2.67 ऍडिशनल बांधकाम करायला म्हणतात. 10,000 स्क्वेअर फूटचं वर तुम्ही किती बांधू शकता? जवळपास 35,000 ते 40,000. टोटल बांधकाम करायला किती खर्च होता तुम्ही ते गणित घेणार. त्याच्यासाठी बिल्डरचं प्रॉफिट किती आहे ते ऍड करणार, तुमचा कॉर्पस किती आहे, तुमचा रेंट किती आहे, कन्स्ट्रक्शन किती आहे, अप्रूव्हल खर्च किती, टोटल मानताय. सो यू गेट ए टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. एकदा टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आला, इकडचं सेलिंग रेट काय ते बघताय. सेलिंग रेटच्या प्रमाणे किती स्क्वेअर फूट विकायला लागेल ते गणित केलं जातात. ते इकॉनॉमिक्स म्हणतो आपण. आणि त्याप्रमाणे गणित केल्यानंतर ज्या एरिया विकायला लागतात तो तुम्ही विकणार. आणि जे उर्वरित एरिया आहे ते दॅट बिकम्स फ्री ऑफ कॉस्ट टू द एक्झिस्टिंग सोसायटी ऑर इट्स मेंबर्स. आणि ते पर्सेंटेज प्रमाणे एक्झिस्टिंग मेंबरला दिलं जातं. हे सोपं गणित आहे. म्हणून आता समजा स्टेक होल्डर कोण आहे? हाऊसिंग सोसायटी आणि फ्लॅट परचेसर समजा. तर प्रॉफिट कोणाला जाणार? सोसायटीला जाणार. समजा तुम्ही एखादा इंटरमिडिएट नेमला डेव्हलपर, अर्थात तो कशासाठी येणार? प्रॉफिट करायला येणार. तो काय करणार? सर्व मॅनेज करणार. इंटरमिडिएट आहे, तुमचं एजन्सी आहे
आणि त्याच्या प्रॉफिटेबिलिटी जवळपास 35%, 30 ते 35% ऑफ द बिल्टअप एरिया गोज टू बिल्डअप. कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये ज्या तुम्ही सेलेबल एरिया आहे त्या सेलेबल एरियामध्ये 30 to 35% त्याला मिळाला पाहिजे, तेव्हाच तो प्रोजेक्ट मध्ये येणार, नाहीतर तो येणार नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तो इव्हेंट मॅनेजर आहे, डेव्हलपर मीन्स इव्हेंट मॅनेजर. थोडक्या भाषा का, अरे एखादा लग्नाचं इव्हेंट करायचं असेल, आम्ही काय करतो, इव्हेंट मॅनेजरला देतो. पूर्ण लग्नाचा जे काय खर्च होता त्याच्या 10% त्याला आम्ही फीस म्हणून देतो. दुसरा मी इंटिरियरला नेमतो, इंटिरियर कॉन्ट्रॅक्टर नेमतो, इंटिरियर नेमतो, बरोबर आहे. इंटिरियर आर्किटेक्ट जे आहे तो काय करतो, डिझाईन करतो, हे करतो, मॉनिटर करतो, आणि तो इंटिरियर कॉन्ट्रॅक्टरला नेमतो आणि तो म्हणेल काय, माझं इंटिरियरला हे डिझाईन आहे, हे तुम्ही करायचं आहे, टोटल खर्च 10 लाख आला, त्याच्यावर 10% मला फीस द्या. ही इज अ इव्हेंट मॅनेजर. पण समजा 10 लाख खर्च होणार आहे, 1 लाख त्याच्या फीज आहे, तो 11 लाख कोट करत असेल, इट बिकम्स अ टर्की प्रोजेक्ट. तो म्हणेल 11 लाख द्या, त्याच्यामध्ये किती माझा फीज आहे किती करू नका. तो 11 लाख देत नाही, तो त्याला रिस्क आहे ना, म्हणून तो 1 लाख, जिथे 10 लाख आहे तो 15 लाख देतो, नेगोशिएट करून 13 लाखाला किंवा 14 लाखाला तो करतो. म्हणजे त्याला काय 40% तो मार्जिन ठेवतो. का ठेवतो, सो दॅट एखादा प्राइस इनक्रीज झाला, कमी झाला, मी कशाला रिस्क घेऊ. सो ही कीप्स दॅट मार्जिन which otherwise he is entitled for 10%, he keeps a margin of 30 to 40%. It's a normal thing. एखादा कॉन्ट्रॅक्टला तुम्ही टर्की प्रोजेक्ट घ्यायला सांगा, तो जिथे 10% गेला पाहिजे तो 25 ते 30% वाढून 40% वाढून ते घेतो. आणि which is here is the same thing. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमत असेल वेगळा, तर तुमचा कॉन्ट्रॅक्टरचा संबंध आला. तुम्ही एखादा इंटरमिडिएटली नेमला तर इंटरमिडिएटचा प्रॉफिट 30% प्लस कॉन्ट्रॅक्टर तर आहे ना, कॉन्ट्रॅक्ट कुठे जाणार आहे, बिल्डिंग मधले सप्लाय ते असणार आहे. सो दिस वे द मीडिएशनचा तुम्हाला द्यावा लागतो. सो कमिंग टू द पॉइंट, येस, redevelopment means demolition of the old structure by constructing the new structure. You can see इथे असं मोठं आलेलं आहे आणि इथे किती स्थान आहे, इथे 4 मजलेच असेल, ग्राउंड प्लस 1 2 3. हियर यू सी मोर दॅन 30 to 40 स्टोरी. व्हाय, बिकॉज तिथे तेवढा FSI 4 पट FSI वापरलेला आहे. इथे जमीन समजा कमी वापरला असेल, इथे थोडासा 7 मीटर सोडा लागतं, सोडून ते टवर होतात, टवर म्हणून रिडेव्हलपमेंट होतात, तर पूर्णपणे नवीन बिल्डिंग उभ्या होतात. तर हे करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट करू शकता विथ द कॉन्ट्रॅक्टर, त्याला सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणतो. आणि तुम्ही एखादा हे केलं, डेव्हलपरला नेमला, एक इंटरमिडिएटली केला, तर डेव्हलपर म्हणून आपण नेमता येईल. कॉन्सेप्ट ऑफ रिडेव्हलपमेंट फक्त सोपा भाषेत, येस, डिमोलिशन ऑफ एक्झिस्टिंग ओल्ड स्ट्रक्चर, रिकन्स्ट्रक्ट बाय अपॉइंटिंग अ डेव्हलपर or by contractor by the society themselves. New building with additional FSI, TDR, Punjab FSI as per DCPR, Development Control and Promotion Regulation 2034 for Mumbai and unified जे आहे महाराष्ट्रात अन्य भाषा अन्य सिटी मध्ये. Handing over new flat to the society members with additional area free of cost. आणि with make a profit by utilizing balanced plot potential. कोण प्रॉफिट करणार आहे, बिल्डर. एखादा बिल्डरला नेमला, नाही तर तुम्ही जे आहे सोसायटी करू शकता. सेल द एडिशनल एरिया इन द ओपन मार्केट टू फंड द प्रोजेक्ट कॉस्ट अँड जनरेट हिज प्रॉफिट. डेव्हलपर काय करतो, ऍडिशनल एरिया जे मी म्हटलं ते ओपन मार्केट मध्ये विकतो आणि त्याप्रमाणे तो प्रॉफिट करतो. रिझन फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 65 वर्ष. आता प्रश्न मी तुम्हाला विचारतो, डॉक्टर उषा मॅडमला विचारतो, किंवा उदयराज तिकडे बाहेर गेले, किंवा तुम्हाला विचारतो, प्रत्येकाला विचारतो, ज्या बिल्डिंग जे आहे आमचा 65 वर्ष झालेलं आहे, मुडकळीत आलेला आहे, मी रिडेव्हलपमेंट नाही करायचं का, डेव्हलपर प्रोजेक्ट स्टॉल होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. एक उदाहरण असं करून आम्ही रिडेव्हलपमेंट जाणार नाही. पण तुम्ही थांबू शकतात का रिडेव्हलपमेंट? अजिबात थांबू शकत नाही, बिकॉज युअर बिल्डिंग हॅज लिव्ड इट्स लाईफ. तुमच्या बिल्डिंगचा जे कालावधी आहे ते संपलेला आहे. आता जे आहे दॅट इज बोनस लाईफ. 7 वर्षानंतर जे 5 वर्ष तुम्ही काढलेले आहे ते बोनस लाईफ. आता जेवढं तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करून रिपेअर करत असेल करा, पण नाही केलं अजून पुढच्या 10 वर्षांनी तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करा, रिपेअर करा, स्ट्रक्चर रिपेअर करा, काही करा, पुढच्या 10 वर्षांमध्ये बिल्डिंग कोसळणारच आहे. पण प्रश्न असा येतो,
10 वर्षांनी 65, 70, 80 ला ते बिल्डिंग कोसळणार आहे, त्याच्यासाठी मी प्रत्येक फ्लॅटच्या मागे 5-5 लाख रुपये काढणार आहे, रिपेअर करणार आहे स्ट्रक्चरचा फक्त 5 वर्षासाठी. हे काय योग्य आहे का? 5 लाख प्रत्येक फ्लॅटचा समोर टाकून मी पुढच्या 5 वर्षाचा एक्सटेंडेड लाईफ घेण्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट करतो, स्ट्रक्चर रिपेअर करतो, पुढच्या 5 वर्षांनंतर परत 5-5 लाख टाकायला लागेल, मला प्रत्येक वर्षाला 1-1 लाख रुपये होणार. हे आपल्याकडे आहे का? आणि किती वर्ष राहणार? आणि एखादा C1 कॅटेगरी झाला किंवा डिलॅपिडेट झाला तर आम्हाला खाली करावं लागेल. तर व्हॉट इज द बेस्ट ऑप्शन अवेलेबल? एखाद्या शासनाने आम्हाला ऑप्शन दिला आहे आणि त्या पद्धतीने कायदा आहे, तर आपण रिडेव्हलपमेंटला का नाही जावं आणि का करावं? तर माझं असं म्हणणं आहे की इफ द बिल्डिंग हॅज इट्स ओन सफिशियंट लाईफ, यू शुड नॉट गो फॉर रिडेव्हलपमेंट. पण इन युअर केस यू हॅव नो अदर ऑप्शन बट टू गो फॉर रिडेव्हलपमेंट. अजून एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. माझा हार्टचा प्रॉब्लेम आहे, मी मेडिसिन घेतो, सर्व करतो, पण एक सिच्युएशन असं येतात, ब्लॉकेज एवढा वाढलेला असतो. डॉक्टर मॅडम तुम्ही MBBS आहे ना, प्रॅक्टिसिंग आयुर्वेदिक डॉक्टर आहे, ठीक आहे, नाही तर काही डॉक्टर PhD असतात, ठीक आहे. कमिंग टू द आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तर आपल्याला 95% ब्लॉकेज आला, 98% ब्लॉकेज आला, तो काय होणार? आय हॅव नो ऑप्शन बट टू बायपास. बायपास करावंच लागेल. तुम्ही म्हणणार नाही नाही तसं, तर तुम्ही म्हणणार. सो दॅट मीन्स इफ यू डोंट गो फॉर द रिडेव्हलपमेंट, शेवटी युअर बिल्डिंग विल कोलॅप्स. If you don't take the decision, the nature will take the decision. When I say nature, that means the line now जे काही बिल्डिंग्स आहे, म्हणून तुमच्याकडे आता ऑप्शन नाही. You cannot and ever think of postponing the redevelopment. What you can do? Yes, repairing थोडक्यात करा, रिपेअरिंग थांबू नका. दुसरं माझं वाक्य आहे, हे कोणी काय बोलत नाही, पण माझा खूप व्हिडिओ मध्ये मी सांगतो, प्रत्येक सेमिनार मध्ये म्हणतो, रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. लक्षात येतो तुमचं? रिडेव्हलपमेंट इज नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. समजा मला बायपास सर्जरी करायचं म्हणून मी मेडिसिन घेत नसेल आणि एक्सरसाइज नाही करत असेल, मला बायपास करायचं आहे ना, कशाला मी वॉकिंग करू, मी कशाला डॉक्टरला आता पैसे देऊ, मी मेडिसिन कशाला घेऊ? 1 महिन्याने माझा बायपास होणार आहे. तर ते बायपास व्हायच्या अगोदर तुम्ही सत्य राम सत्य तसं करायला न जाता तुमचं बिल्डिंगचा आजच्या तारखेत रिपेअरिंग सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ज्याला आपण जोपर्यंत तुम्ही डेव्हलपर नेमणार नाही, सेल्फ डेव्हलपमेंटला जाणार नाही, तोपर्यंत जे मिनिमम रिपेअर्स आहेत ते योग्य करायला पाहिजे. सो देअरफॉर रिडेव्हलपमेंट नॉट ए सबस्टिट्यूट फॉर रिपेअर्स. ॲट द सेम टाइम रिपेअर्स ऑल्सो कॅनॉट बी सबस्टिट्यूट फॉर द redevelopment in the situation in which your society is there. तुमचे जे सोसायटी ज्या स्तरावर आहे त्याला आपण म्हणतो ज्या क्रॉस रोड वर आहे, you are in a crossroad where you have no option to postpone the redevelopment. You have to decide on the redevelopment, otherwise the God will decide that yes you have to go for redevelopment. म्हणजे बिल्डिंग तुम्हाला डिमॉलिश किंवा शासन म्हणेल C1 झालेलं आहे, तुम्ही आता आम्ही पाणी हे सर्व बंद करतो, तुम्ही आता घर खाली करा, नंतर कुठे जायचं तुम्ही गव्हर्नमेंट बिल्डर कुठे ट्रान्झिट अकोमोडेशन देणार नाही, भाडा पण देणार नाही, ट्रान्झिट कॅम्प पण देणार नाही ना, तुमचं स्वतःच आहे. हो, ट्रान्झिट कॅम्प कुठे आहे? जिथे माडा बिल्डिंग आहे तिथे ट्रान्झिट मिळतं. तुमचं वैयक्तिक स्वतःच आहे, ट्रान्झिट कॅम्प नाहीये, बिल्डर पण ट्रान्झिट अकोमोडेशन देणार नाही, तो भाडा पण देणार नाही, पर्याय भाडा तुम्ही स्वतः करायला लागेल एखादा बिल्डिंग. सो द क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. तुमच्या सोसायटीला कुठल्याही परिस्थितीने पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये आयदर रिडेव्हलपमेंट ऑर सेल्फ रिडेव्हलप करावं लागेल. तुम्ही पोस्टपोन करू नका, करू शकत नाही. कदाचित मला माहिती नाही येणाऱ्या 2034 DCR मध्ये कदाचित FSI रिव्हर्स पण होऊ शकतो. जिथे आता एवढा FSI एवढं वाढत गेले, तर इथे रोड ब्लॉकेज आहे, ड्रेनेज ब्लॉकेज आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉकेज आहे, ट्रान्सपोर्ट ब्लॉकेज आहे, म्हणून कदाचित ते रिव्हर्स करू शकतात. मी एक उदाहरण देतो म्हणजे तुमचं लक्ष देईल वाय आय एम सेइंग दिस. तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये पूर्वी इंडस्ट्रीला खूप प्रोत्साहन होतं. इंडस्ट्री करत असेल तुम्हाला 1 FSI मिळायचा आणि तुम्ही हाऊसिंग सोसायटी करत असेल तर अर्धा FSI होता, 0.75 FSI होता. इंडस्ट्रीला प्रोत्साहन करायचं. आता शासनाला
मुंबईमध्ये इंडस्ट्री नको. कुठे इंडस्ट्री नको? मुंबईत इंडस्ट्री नको. पण मुंबईमध्ये त्यांना कॉमर्शियल हब पाहिजे, मुंबईमध्ये त्यांना रेसिडेन्शियल पाहिजे. म्हणून DCPR मध्ये त्यांनी काय नियम केला, इंडस्ट्री पूर्वी 1 FSI आहे, आता रिडेव्हलपमेंट जात असेल तर 1 FSI. रिकन्स्ट्रक्शन करावं लागेल, त्यांना रिडेव्हलपमेंट मिळणार नाही, ऍडिशनल TDR FSI मिळत नाही. तेच त्यांनी कॉमर्शियल बिल्डिंग केलं, इंडस्ट्रीकडून तिथे कॉमर्शियल केलं. त्यांना किती FSI माहिती आहे का? त्यांना 5 FSI. 5 FSI. म्हणून तुम्हाला लोअर परेल वगैरे मोठे मोठे टावर दिसतात, कॉमर्शियल हब दिसतात का? 5 FSI प्लस फंजिबल FSI म्हणजे 6.4. 1 स्क्वेअर फूटच्या समोर 6.4. आणि त्यांना रेसिडेन्शियल पाहिजे म्हणून ते 3 FSI डिपेंडिंग ऑन द रोड विथ. एखादा क्लस्टर असेल तर 4 FSI, त्याच्यावर फंजिबल FSI असं करून 5.4 वगैरे जातो. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? सो सेम वे इन फ्युचर इफ द गव्हर्नमेंट डिसाइड साऊथ मुंबईमध्ये डेव्हलपमेंट बस झाला, आता आपल्याला करायचं नाही, ते कदाचित FSI जे आता 3 दिलेले आहेत ते कमी करून 2 करू शकतो. पूर्वी साऊथ मुंबईमध्ये 1.33 होता TDR लोड अलाउ करत नव्हते का? त्यांना इथे डेव्हलपमेंट जास्त नको. पण आता त्यांनी संधी दिलेली आहे 2018 to 2034. म्हणून येणाऱ्या 9 वर्षामध्ये, आज 25 मध्ये, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही रिडेव्हलपमेंट करून घ्या, अदरवाइज यू मे कम इनटू ट्रबल. देयर सो मेनी रिडेव्हलपमेंट इज हॅपनिंग, सो मेनी स्टॉक इज हॅपनिंग, देयर इज नो प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणून तुम्हाला निर्णय पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये घ्यावाच लागेल. शिर्के मॅडम तुम्ही आजचा कार्यक्रम करून एक सिद्ध करून घेतलेला आहे. आता रिडेव्हलपमेंट हॅज बिकम नीड फॉर यू. ठीक आहे? सो रिझन्स आर बिकॉज इट हॅज बिकम ओल्ड, डिलॅपिडेटेड and it is not beyond repairs, it cannot be repaired. So the only option available to you is redevelopment. ठीक है? Okay. Going further, why redevelopment? Old building, leakage, no society office, no lift, modern lift नहीं है, parking problem आहे, need for redevelopment, bigger living nice space, चांगलं space, modern amenities जसं अपूर्वाने सांगितलं, जिम आहे, लॉबी आहे, पार्किंग आहे. तर हे सर्व पाहिजे असेल, स्ट्रॉंग बिल्डिंग पाहिजे, स्ट्रक्चरली स्ट्रॉंग पाहिजे, पूर्णपणे नवीन बॉडी. आजच्या बॉडी मात्र नवीन बॉडी देव देत असेल तर त्या पुढच्या 100 वर्ष राहू शकतो किंवा 80 वर्ष राहू शकतो. सो रिडेव्हलपमेंट गिव्स यू न्यू लाईफ लाईन. बरोबर? तर आताचं लाईफ लाईन संपत आलेलं आहे, तर नवीन लाईफ लाईन केव्हा मिळेल? पुढच्या 80 वर्षात तुमचं नेक्स्ट जनरेशन किंवा 2 जनरेशनला फायदा होईल. एका जनरेशन 20-20 वर्ष 30 वर्ष आपण समजलं तर 7 वर्ष मला पुढच्या 2 जनरेशनसाठी तुम्ही नवीन बिल्डिंग, नवीन लाईफ देऊ शकणार. म्हणून रिडेव्हलपमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. आता प्रश्न उपस्थित होतोय की मी रिडेव्हलपमेंट विथ डेव्हलपर करू का जॉईंट व्हेंचर? जरा समजून घ्या. रेराच्या एक्सपोजरचा विषय उदयराज साहेबांनी विचारला. तुम्ही एखादा रिडेव्हलपमेंट डेव्हलपर मार्फत करत असेल, इट इज युअर पार्टनरशिप. इट इज नॉट आय एम सेइंग, इट इज अ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इज सेइंग. ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, मी तुम्हाला शेअर करेन. ऑनरेबल नॅशनल कंझ्युमर नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिडर्सल कमिशन NCRDC, नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिडर्सल कमिशन, जिथे फ्लॅट धारक गेले, एक गोरेगाव पर्ल कोकण सोसायटी म्हणून आहे, तिथे त्यांनी डेव्हलपरला नेमलं. डेव्हलपरनी सभासद म्हणजे परचेजर कडून पैसे घेतलं, जवळपास 2-2 कोटी 72 लोकांकडून जवळपास 150 कोटी घेतलं. बिल्डिंग 10-12 वर्ष झाला, भाडं थांबवलं, सर्व केलं, बिल्डिंग बांधला नाही. सोसायटीला पर्याय नाही, त्यांनी बिल्डरला टर्मिनेट केलं. टर्मिनेट केल्यानंतर बिल्डर तर निघून गेला, बिल्डर सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं जे टर्मिनेशन आहे योग्य आहे, संपलं त्याचे. आता ग्राहकाला जेव्हा ग्राहक लोक ज्यांनी पैसे दिले 150 कोटी सोसायटीकडे गेले, ते बोलले तुम्ही पैसे कोणाला दिले? तुम्ही साईट डेव्हलपरला दिलेला आहे, तर आम्ही कुठून जबाबदार आहे? तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही पैसे. कुठून देणार? फ्लॅट सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. ठीक आहे बोलले, हरकत नाही, आम्ही नॅशनल कमिशनला जातो. ते नॅशनल कमिशन मध्ये गेले, तिथे निर्णय झाला की सोसायटी आणि डेव्हलपर हे एकत्र येऊन बिल्डिंग बांधलेलं आहे. सोसायटी इज अ प्रिन्सिपल अँड डेव्हलपर इज अ एजंट, इंटरमिडियरी.
तुम्ही त्याला डेव्हलपमेंट राईट देऊन त्यांना फ्लॅट विकायचं परवानगी दिलेलं आहे. व्हॉट एव्हर द एजंट डज अंडर द ऑथॉरिटी ऑफ द प्रिन्सिपल इज द लायबिलिटी ऑफ द प्रिन्सिपल. म्हणून त्यांनी 150 कोटी घेतलं असेल, आता 150 कोटी इंटरेस्ट झालेला आहे. 300 कोटी रुपये तुम्ही द्या म्हणून 60 सभासद ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आहेत त्यांचा फ्लॅट झालेला नाहीये, त्यांनी स्वतःचा पैसे टाकून फ्लॅट बांधून घेतलं. आता त्यांना 60 फ्लॅट त्यांचे आहे, पण त्यांना कदाचित 60 फ्लॅट विकलं तर 180 कोटी मिळेल. पण 300 कोटी त्या 15 जे काही 70 डेव्हलपर हे जे फ्लॅट ग्राहक आहेत त्यांना द्यावा लागणार आहे. आणि तसं सुप्रीम कोर्टचं जजमेंट झालं ते मी उद्या तुम्हाला शेअर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द एक्सपोजर दॅट यू आर डुईंग विथ द रेरा when you are appointing with the developer, it is much more, it is beyond what you are able to do. माझं इंग्लिश थोडंसं काय मराठीमध्ये बोलताना थोडं चुकतात, पण लेट मी टेल यू वन्स अगेन की परत मी सांगतो, तुम्ही जेव्हा एखादा इंटरमिडियरी नेमतात, एखादा एजंट नेमताय आणि एजंटला तुम्ही म्हणतात तुम्ही विका पैसे घ्या, म्हणजे तुम्ही सुद्धा जबाबदार आहे. आणि त्यांनी जे काही गोंधळ केला असेल तुम्ही भागीदार होतात. म्हणून जॉईंट वेंचर डेव्हलपमेंट जे आहे त्याला आपण डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट थ्रू दी डेव्हलपर म्हणतो. इट इज रिडेव्हलपमेंट थ्रू दी डेव्हलपर. व्हेन यू आर अपॉन ए डेव्हलपर, तुम्ही एखादा पार्टनर नेमताय म्हणून ॲज अ पार्टनर यू आर जॉईंटली अँड सोशली रिस्पॉन्सिबल. तो देऊ शकत नसेल, जेलमध्ये जात असेल, त्यांनी सायकलिंगचा फंड केलं तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येणार, त्याची इंटरेस्ट जबाबदारी तुमच्यावर येणार, त्याला घर बांधून द्यायची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. हे मी नाही सांगत, गोरेगाव पर्ल कोऑपरेटिव्ह सोसायटी वर्सेस साई डेव्हलपर्स हे सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, तुम्हाला मी शेअर करतो. ठीक आहे. सो देयरफॉर द एक्सपोजर अंडर रेरा as far as appointment the developer is double the self development. आता सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर कुठे एक्सपोजर आहे? सर मी स्वतः करतोय आणि मी कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आणि उद्या पैसे माझेच कडे येणार आहे, त्या पैसे मी कॉन्ट्रॅक्टला देऊन कन्स्ट्रक्शन बांधणार आहे. म्हणून सेल्फ डेव्हलपमेंट इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स अवेलेबल. म्हणून शासनाच्याकडे खूप पुरावा आम्ही करतो, वेगवेगळ्या कमिटीचं समोर जातोय. आता सुद्धा एक ऍडवायझरी कमिटी नेमलेला आहे, प्रवीण दरेकरच्या अध्यक्षतेखाली सेल्फ डेव्हलपमेंटसाठी एक कमिटी नेमलेला आहे. शासन त्याच्यावर खूप पुढाकार घेऊन करतायत. आज मुंबईमध्ये जवळपास 5000 बिल्डिंग, अराउंड 10 to 12,000 बिल्डिंग हॅज गॉन फॉर रिडेव्हलपमेंट इन द लास्ट से 10 years. आणि त्या 10,000 बिल्डिंग मध्ये जवळपास 12,000 बिल्डिंग मध्ये 5,000 बिल्डिंग 5,800 बिल्डिंग्स आर स्टॉल्ड. When I say stalled, that means they are not having the house, they are not having the flat, they are not having the rent, they are not. That means तुम्ही दुसऱ्या माणसाला तुम्ही पैसे कमवण्यासाठी एक संधी दिलेली, तो पैसे कमवून तो बाहेर गेलाय, पण तुमचं घर पण नाही, जमीन पण नाही, तुम्ही रखडलेला आहे. This is about 5,000 buildings, 5,800 buildings to be precise. मी ते तुम्हाला न्यूजपेपर कटिंग पाहिजे पाहतो. आणि न्यूजपेपर कटिंग कशाला पाहिजे? तुम्ही रेरा वेबसाईट मध्ये जा, रेरा वेबसाईट मध्ये जवळपास 40,000 प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामध्ये 10,000 प्रोजेक्ट लॅब्स आहेत, स्टॉल आहे, 25% प्रोजेक्ट. आता मला खूप लोक प्रश्न विचारतात, खूप सेमिनार मध्ये प्रश्न विचारतात, प्रभू साहेब तुम्ही बोलले चांगलं, मग अतिशय चांगला बोल, काय सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे, मान्य आहे, पण मला सांगा किती रिडेव्हलपमेंट मध्ये गेले? 10,000, 15,000, समजा 15,000 गेले. ठीक आहे, तुमच्या हिशोबाने किती? 10,000 सक्सेसफुल आहे ना, फक्त 25% 30% स्टॉल आहे ना. मला तुम्ही उदाहरण द्या, सेल्फ रिडेव्हलपमेंट आतापर्यंत 15,000च्या समोर सेल्फ रिडेव्हलपमेंट किती आकडा झालाय? सेल्फ रिडेव्हलपमेंट 25 झाले. आता 25 आणि 15,000 एवढा फरक. म्हणजे तुम्ही कशाला आम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट सांगताय, जेव्हा मेजॉरिटी लोक साहेब एक विचार आहे, एक डिस्कशन आहे, डिस्कशन मध्ये तुम्हाला 2 पर्याय दिले तर तुम्ही विचार केला पाहिजे. मी तर फक्त तुम्हाला गाईड करू शकतो. तुम्ही सेल्फ, असं नाही की सक्सेस रेशिओ इन द सेल्फ रिडेव्हलपमेंट इज व्हेरी 1%. मग लोक झालेले गेलेले बघा, त्यांना का नाही जात? एक ते म्हणतात कोण जबाबदारी घेणार, आमच्याकडे अनुभव कुठे आहे, तिसरं ते म्हणतात पैसे कुठून येणार, चौथा काय उद्या काय झालं तर ते रजिस्टरकडे जाऊन तक्रार करतील, तर कोण हे सर्व हेडेक घेणार?
जाऊ द्या. एक उदाहरण सांगतो मी, नंतर आपण स्टॉप करू. हल्ली पूर्वी माझं जेव्हा लग्न झालं किंवा माझ्या भावाचं किंवा वडिलांचं वगैरे लग्न गावाकडे काय सामील करायचं, मांडव बांधायचं, 10 दिवसापूर्वी सर्व स्वीट बनवायला लोक एकत्र यायचं, सर्व सामान आणून द्यायचं. लग्नात सुद्धा काय काय करायचं, आपल्या घरीच बायको सर्व 4-5 लोक बायको मिळणार, लग्नाचं जेवण सुद्धा ते बनवणार, तर किंवा कापून देणार, बाकीचं जो महाराज येणार तो बनणार. सो इट इज समथिंग लाईक सेल्फ कुकिंग. आज काय होतोय, साम्या नको का नाही, आपण हॉटेलमध्ये जाऊ किंवा कुठे जाऊ, हॉटेलमध्ये जाऊ किंवा हॉलमध्ये जाऊ, आणि तिकडे सुद्धा हे नाही डेस्टिनेशन मॅनेज करू. दुसरं काय, तिथे हे नाही महाराजला नेमा, सामान आणून द्या, कोण हे सर्व बघणार, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, 2000 रुपये 3000 रुपये पर प्लेट चालेल. किती लोक खाणार नाही खाणार, बिकॉज वी वॉन्ट सिम्प्लिसिटी. आणि हाऊ मच मनी इज मेकिंग इज इमर्टल. सेम 2000 रुपये पर प्लेट तुम्ही देत असेल, तुम्ही स्वतः केलं तर 500 ते 600 रुपये मध्ये, जास्त असं 700 मध्ये होतं, पण ते आम्हाला जबाबदारी घ्यायचं नाही. तर थोडक्यात मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. थोडं जबाबदारी तुम्ही घेतलं, रिस्क कमी होणार, तुम्हाला चांगला घर मिळेल आणि त्याप्रमाणे तुमचं घर होऊ शकतो. म्हणून सेल्फ रिडेव्हलपमेंट नक्की तुम्ही विचार केला पाहिजे, एवढंच मी सांगेन. पण जास्त बोलणार नाही. आता आपण ब्रेक घेऊ, उर्वरित प्रश्न नंतर घेऊ. 12चं सांगितलं, 12:15 झालं. सो थँक्यू व्हेरी मच. विल टेक अ ब्रेक, विल हॅव अँड विल कम बॅक. ठीक आहे. रिडेव्हलपमेंट मध्ये 75% सक्सेस, सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये 100% सक्सेस. एखादं तुम्ही गेलं तर 100 प्रोजेक्ट मध्ये एक सुद्धा नाही, 500 बिल्डिंग मध्ये एक सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये जातात. लक्षात आलं का? 25 against 15,000 लिहून बघा. 25 against 15,000, दॅट टू इन द लास्ट 5 years. त्याच्या अगोदर पण जात नव्हते. लक्षात आलं का? पर्सेंटेज इज गोइंग फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट व्हेरी लेस. आणि जे गेलेले आहेत त्यांचे सक्सेस रेशिओ 80 to 90%. पण ते जायला बघत नाही. कळलं? चलो, थँक्यू व्हेरी मच. विल ब्रेक फॉर 15 minutes.